गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम या फार्मॅकोलॉजीच्या सिस्टीमकडे वळणार आहोत. जनरल फार्मॅकोलॉजी आपलं कंप्लीट झालेलं आहे. तर सुरुवातीला आपण ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचं इंट्रोडक्शन पार्ट डिस्कस करणार आहोत. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू CCMP चा जर विचार केला तर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमवर क्वेश्चन्स येऊ शकतात. आतापर्यंत लॉंग क्वेश्चन, शॉर्ट नोट्स ह्या सिस्टीमवर आलेले आहे. आणि तसं पाहायला गेलं तर अंडरस्टँडिंग पॉइंट ऑफ व्ह्यू ही सिस्टीम थोडी डिफिकल्ट आहे समजायला, परंतु एकदा तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाले तर ते तुम्हाला ह्या सिस्टीम समजायला खूप मदत होईल. या कन्सेप्टची तर कन्सेप्च्युअल सिस्टीम आहे. एक टॉपिक दुसऱ्या टॉपिकवर डिपेंड आहे, त्याच्यामुळं कंटिन्युएशन फार महत्वाचं आहे लेक्चर्समध्ये. आणि जसं तुमचा टॉपिक कंप्लीट होतो तसं तुमचा पण क्लिअर झाला पाहिजे, वाचून झाला पाहिजे. तर डिटेलमध्ये आपण सिस्टीम डिस्कस करणार आहोत. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू काय काय पॉइंट्स लक्षात ठेवायचे ते पण जेव्हा आपण डिस्कशन करू तेव्हा मी सांगणार आहे. तर आजचं लेक्चर पूर्णतः फिजिओलॉजी पार्ट जे आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमशी रिलेटेड त्याच्याशी रिलेटेड असणार आहे. इंट्रोडक्शन पार्टमध्ये आपण ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम म्हणजे काय आणि त्याचं फंक्शन काय आणि ते काय फंक्शन कसं घडून येतं आणि मग त्यानंतर त्या सिस्टीमवर कोणते ड्रग ऍक्ट होऊ शकतात. तर जनरल फार्मॅकोलॉजीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्याही ड्रगचं तुम्हाला मेकॅनिझम लक्षात ठेवायचं असेल किंवा कोणतीही सिस्टेमिक फार्मॅकोलॉजीचे टॉपिक्स तुम्हाला क्लिअर करायचे असेल पर्टिक्युलर सिस्टीमशी रिलेटेड, तर त्या सिस्टीमची फिजिओलॉजी माहीत पाहिजे. कारण आपण डिस्कस केलेलं आहे की 95% पेक्षा जास्त ड्रग, आपण म्हणू शकतो 95 पेक्षा जास्त पर्सेंट ड्रग्स हे नवीन फंक्शन बॉडीला काही इंट्रोड्यूस करत नाही. ते काय करतात की जी ऑन गोईंग फिजिओलॉजी आहे बॉडीची ती अल्टर करून ऍक्ट होतात. त्यामुळं एखाद्या ड्रगचं मेकॅनिझम, एखाद्या ड्रगचे फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट समजून घ्यायचे असतील तर तो ड्रग ज्या सिस्टीमवर ऍक्ट होतो त्या सिस्टीमची फिजिओलॉजी माहीत असणं गरजेचं आहे. तर आपण इंट्रोडक्शन पार्ट स्टार्ट करूया. तर नर्वस सिस्टीमचा जर विचार केला तर आपली नर्वस सिस्टीमचे दोन भाग पडतात. ओके. सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम. तर सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे येतात आणि याच्याशी रिलेटेड ड्रग्स, जे ड्रग्स सेंट्रल नर्वस सिस्टीमवर ऍक्ट होतात म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, ते आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये डिस्कस करणार आहोत. ओके. आता पेरिफेरल नर्वस सिस्टीम काय असते आणि त्यामध्ये ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचं कार्य काय ते आपण पाहणार आहोत. तर पेरिफेरल नर्वस सिस्टीम ही सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि आपल्या ऑर्गन्स यांच्यामधली कनेक्टिंग लिंक असते. पेरिफेरल नर्वस सिस्टीम ही सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि आपली बॉडी आहे, बॉडी किंवा ऑर्गन्स आहे याच्यामधली एक कनेक्टिंग लिंक असते, यांच्यामधला दुवा असते. म्हणजेच काय की पेरिफेरल ऑर्गन हे सेंट्रल नर्वस सिस्टीमशी ह्या पेरिफेरल नर्वस सिस्टीम थ्रू कनेक्ट झालेले असतात. ओके. ओके. तर यामध्ये काय असतं की पेरिफेरल नर्वस सिस्टीमचा जर विचार केला, ओके, तर आपण काय पाहिलं की नर्वस सिस्टीमचे दोन पार्ट आहेत. ओके. सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड येतं. ओके. आणि त्याच्याशी रिलेटेड ड्रग्स आपण CNS सिस्टीम मध्ये नंतर पाहणार आहोत. पेरिफेरल नर्वस सिस्टीम मी तुम्हाला सांगितलं की इट इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड रेस्ट ऑफ द बॉडी. मग यामध्ये काय असतं, दोन डिव्हिजन असतात. एक डिव्हिजनला आपण ऍफरंट डिव्हिजन असं म्हणतो
आणि दुसऱ्या डिव्हिजनला आपण इफरंट डिव्हिजन असं म्हणतो. ऍफरंट डिव्हिजनला सेन्सरी डिव्हिजन असंही म्हणतात आणि इफरंट डिव्हिजनला मोटार डिव्हिजन असंही म्हणतात. तर ह्या दोन डिव्हिजन मिळून पेरिफेरल नर्वस सिस्टीम बनलेली असते. तर ऍफरंट डिव्हिजनचं काम काय आहे आणि इफरंट डिव्हिजनचं काम काय आहे? तर ऍफरंट डिव्हिजनचं काम असतं की पेरिफेरल साईट कडून सिग्नल सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे पाठवणं. ओके, तर त्यासाठी ऍफरंट नर्व कार्य करतात. ओके, म्हणजे जे पेरिफेरल ऑर्गन्स वरचे रिसेप्टर्स असतील, त्या रिसेप्टर पास जर ऍक्टिव्हेट झाले, ओके, तर सिग्नल्स सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे काम पाठवण्याचं काम हे ऍफरंट डिव्हिजन करतं. आणि हे सिग्नल पेरिफेरल ऑर्गन कडून ब्रेनकडे आल्यानंतर तिथं त्याचं इंटरप्रिटेशन होतं आणि मग ब्रेन परत सिग्नल्स त्या पेरिफेरल ऑर्गनला पाठवतो. तर हे सिग्नल्स इफरंट डिव्हिजन कडून ब्रेन कडून पाठवले जातात. म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम पासून सिग्नल्स इफेक्टर ऑर्गनकडे पाठवण्याचं काम हे मोटर डिव्हिजनचं आहे. म्हणजे ऍफरंट डिव्हिजनने सिग्नल्स पेरिफेरल ऑर्गन्स कडून सेंट्रल नर्वस सिस्टमकडे येतात. तिथं त्याचं अनालायसिस होतं आणि त्याला रिस्पॉन्स म्हणून सेंट्रल नर्वस सिस्टीम कडून सिग्नल्स पेरिफेरल ऑर्गन्सकडे इफरंट डिव्हिजनने जातात. तर तुम्हाला इतकं लक्षात आलं ना ऍफरंट डिव्हिजन आणि इफरंट डिव्हिजन? आता हे काही एक्झाम मध्ये कोणी विचारणार नाही, जस्ट तुम्हाला माहित पाहिजे फिजिओलॉजी म्हणून मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. ओके, आता इफरंट डिव्हिजन मध्ये दोन प्रकारचे डिव्हिजन्स आहे, दोन भाग पडतात त्याचे. एक आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आणि दुसरे आहे सोमॅटिक नर्वस सिस्टीम. तर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम ही आपल्या बॉडीचे इनव्हॉलंटरी फंक्शन्स रेग्युलेट करते. इनव्हॉलंटरी फंक्शन्स म्हणजे काय? की जे फंक्शनल आपल्या कंट्रोलमध्ये नसतात, ते फंक्शन इनव्हॉलंटरी फंक्शन. त्यामध्ये सपोज हार्टचे रिलेटेड फंक्शन असतील, इम्पल्स जनरेशन असेल, एव्ही कंडक्शन असेल, कार्डियाक कॉन्ट्रॅक्शन असेल, रेस्पिरेशनशी रिलेटेड स्मूथ मसल ब्रॉन्काईचं फंक्शन असेल, जीआयटीची पेरिस्टाल्सिस असेल, ग्लँड्स मधलं सिक्रिशन असेल, प्युपिलची साईज कमी जास्त होणं असेल, हे जे फंक्शन्स आहेत हे सगळे फंक्शन आपल्या कंट्रोलमध्ये नाही. ते इनव्हॉलंटरी फंक्शन्स आहेत आपले बॉडीचे आणि हे इनव्हॉलंटरी फंक्शन रेग्युलेट करायचं काम ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम करते. तर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम इनव्हॉलंटरी फंक्शन आपल्या बॉडीचे रेग्युलेट करते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम कसं हे कार्य करते? तर ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम कडून सिग्नल्स इफेक्टर कडे येतात, म्हणजे ऑर्गन्स कडे येतात. त्यात हार्ट असेल, ग्लँड्स असतील, मसल्स असतील. तर हे सिग्नल्स कसे येतात, कसं ते कार्य होतं ते आपण नंतर पाहणार आहोत. तर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम रेग्युलेट्स इनव्हॉलंटरी फंक्शन्स ऑफ अवर बॉडी. मग ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमवर जे ड्रग ऍक्ट होतात, ते आपल्या बॉडीतलं कोणतं फंक्शन्स अल्टर करतील? तर इनव्हॉलंटरी फंक्शन्स अल्टर करतील, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि दुसरी डिव्हिजन आहे सोमॅटिक नर्वस सिस्टीम. यामध्ये जे सिग्नल्स आहेत ते ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड कडून स्केलेटल मसल कडे जातात आणि हे सोमॅटिक नर्वस सिस्टीम व्हॉलंटरी फंक्शन आपल्या बॉडीचं कंट्रोल करते. व्हॉलंटरी फंक्शन म्हणजे जे फंक्शन आपल्या कंट्रोलमध्ये आहे, आपण ते फंक्शन
आपल्या मनानुसार करू शकतो, त्याला व्हॉलंटरी फंक्शन म्हणतात. मग स्केलेटल मसलच्या कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन मुळे जी मुवमेंट होती ती असेल, लोकोमोशन असेल. ओके. तर हे जे व्हॉलंटरी फंक्शन आहे ते कंट्रोल करण्याचं काम सोमॅटिक नर्वस सिस्टीम करते. ओके. आता ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम जे इनव्हॉलंटरी फंक्शन आपल्या बॉडीचं कंट्रोल करते, तर त्यामध्ये ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमच्या काही डिव्हिजन्स आहे. काही बुक्समध्ये 2 डिव्हिजन सांगितल्यात, काही बुक्समध्ये 3 डिव्हिजन सांगितलेले आहेत. तर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमच्या डिव्हिजन तुम्हाला सर्वांना माहीत असतील. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम किंवा सिम्पॅथेटिक डिव्हिजन आणि पॅरासिम्पॅथेटिक डिव्हिजन. आणि तिसरी आता रिसेंटली एंट्रिक नर्वस सिस्टीम ही नवीन ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमची डिव्हिजन काही बुक्समध्ये मेन्शन केलेली आहे. एंट्रिक नर्वस सिस्टीम म्हणजे ती गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टशी रिलेटेड जी सिस्टीम आहे त्याला नाव दिलेलं आहे एंट्रिक नर्वस सिस्टीम. तर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि एंट्रिक नर्वस सिस्टीम हे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचे सब डिव्हिजन्स आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता सिम्पॅथेटिक सिस्टीम म्हणजे काय, त्याचं कार्य काय, पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम म्हणजे काय, त्याचं कार्य काय, आपण ते डिटेलमध्ये पाहणार आहोत. आणि ह्या सिस्टीमवर ड्रग ऍक्ट होऊन हे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचं कार्य अल्टर होऊ शकतं. ठीक आहे. तर हे झालं फिजिओलॉजी पार्ट, म्हणजे मी जे तुम्हाला आतापर्यंत सांगितलं हे जस्ट नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू सांगितलं. ओके. यातून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तर आपला जो कॉन्सन्ट्रेशन आहे ते ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमशी रिलेटेड आहे. मग ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम कोणते फंक्शन बॉडीचे कंट्रोल करते, तर आपल्याला लक्षात आलेलं आहे इनव्हॉलंटरी फंक्शन कंट्रोल करते. मग त्यात काय असू शकतं, तर हार्ट रेट असेल, एव्ही कंडक्शन असेल, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट असेल, ओके, ब्रॉन्कोडायलेटेशन असेल, पेरिस्टाल्सिस असेल, युरिनरी ब्लॅडरशी रिलेटेड फंक्शन असेल, आय रिलेटेड मिओसिस मिड्रेसिस असेल. तर हे सगळे इनव्हॉलंटरी फंक्शन जे आहेत ते कंट्रोल करण्याचं काम ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम करते. त्यानंतर आपण पाहिलं की त्याच्या डिव्हिजनमध्ये सिम्पॅथेटिक डिव्हिजन आहे, पॅरासिम्पॅथेटिक डिव्हिजन आहे आणि काही बुक्समध्ये एक नवीन डिव्हिजन एंट्रिक नर्वस सिस्टीम मेन्शन केलेली आहे. ओके. आणि दुसरं जे पाहिलंय आपण सोमॅटिक नर्वस सिस्टीम, हे व्हॉलंटरी फंक्शन्स आपल्या बॉडीचे कंट्रोल करते. ओके. तर हे झालं बेसिक पार्ट, म्हणजे बेसिक आपल्याला आता हे लक्षात आलेलं आहे. आता डिटेलमध्ये आपण त्याच्यात जाणार आहोत. आतापर्यंतचा पार्ट समजला तुम्हाला? हो सर. ओके. म्हणजे आता समजा, ठीक आहे, म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला अजून काय जाणून घ्यायचं आहे की हे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम कसं कार्य करते. ओके. म्हणजे पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम कसं कार्य करते, सिम्पॅथेटिक सिस्टीम कसं कार्य करते, ते जर समजलं तर त्याच्याशी रिलेटेड ड्रग समजायला मदत होणार आहे. ओके. ठीक. आता हे जे डिटेलमध्ये दिलेलं आहे ना मी, हे तुम्हाला काही एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचं नाही. बरोबर आहे. 2 सिस्टीम आहे, सेंट्रल आणि पेरिफेरल. सेंट्रल म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्डशी रिलेटेड. पेरिफेरल म्हणजे इट इज द नर्वस सिस्टीम विच लाय आउटसाइड द सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड कनेक्ट द सेंट्रल नर्वस सिस्टीम टू द व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी. हे मी तुम्हाला सांगितलं. डिव्हिजन मध्ये तुम्हाला सांगितलं ऍफ्रंट आणि इफ्रंट डिव्हिजन आहे. ऍफ्रंट डिव्हिजनला सेन्सरी डिव्हिजन म्हणतात. त्यात सिग्नल्स पेरिफेरल ऑर्गन्स कडून सीएनएस कडे पाठवले जातात आणि इफ्रंट डिव्हिजन मध्ये सीएनएस कडून ऑर्गन कडे इम्पल्सेस पाठवले जातात. इफ्रंट डिव्हिजनचे 2 प्रकार आहे, एक एएनएस ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आणि दुसरी सोमॅटिक नर्वस सिस्टीम. तुम्हाला सांगितलं सोमॅटिक नर्वस सिस्टीम हे व्हॉलंटरी फंक्शन कंट्रोल करते आणि सिग्नल सीएनएस कडून स्केलेटल मसल कडे जातात. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम इनव्हॉलंटरी फंक्शन कंट्रोल करते आणि सिग्नल सीएनएस कडून व्हेरियस
साइट्स ऑर्गन्स कडे जातात. त्यात हार्ट, स्टमक, ग्लँड्स, इंटेस्टाईन हे पार्ट असतात. आणि आपण पाहिलं एएनएस कंट्रोल्स इनव्हॉलंटरी फंक्शन आणि सोमॅटिक नर्वस सिस्टीम कंट्रोल्स व्हॉलंटरी फंक्शन. ओके, ठीक आहे. आता ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम शी रिलेटेड काही गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. ओके, तर आता इतकं तर लक्षात आलेलं आहे आपल्या की ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम ही इनव्हॉलंटरी फंक्शन्स आपल्या बॉडीचे कंट्रोल करते. ओके, रेग्युलेट करते. आणि त्यात कोणकोणते फंक्शन्स येतात, तर हार्ट रेट, डायजेशन, रेस्पिरेटरी रेट, प्युपिलरी रिस्पॉन्स, युरिनेशन, सेक्सुअल अरोजल, सम मेटाबॉलिक फंक्शन आहेत. आता हा पार्ट पण आतापर्यंत एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा नाही. ठीक आहे, हे जस्ट नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अजून एक पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमला कोलिनर्जिक सिस्टीम म्हणतात आणि सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमला ॲड्रेनर्जिक सिस्टीम असं म्हणतात, ॲड्रेनर्जिक डिव्हिजन असं म्हणतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर एएनएच चे 3 पार्ट अनाटॉमिकली सांगितलेत, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि एंट्रिक नर्वस सिस्टीम. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमला कोलिनर्जिक सिस्टीम असंही म्हणतात आणि सिम्पॅथेटिक सिस्टीमला ॲड्रेनर्जिक सिस्टीम असंही म्हणतात. ओके, इथपर्यंत पाठ लक्षात आलाय तुमच्या? ठीक आहे, आता आपण थोडं डिटेलमध्ये जाणार आहोत. ते तुम्हाला आता लक्षात ठेवायचं, तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. जस्ट एक मिनिट. ओके, आता फिजिओलॉजी पार्ट डिस्कस करताना ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम कसं कार्य करते ते आपण पाहणार आहोत. त्यात पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम कसं कार्य करते, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम कसं कार्य करते, हे आपण पाहणार आहोत. तुम्ही न्यूरोट्रान्समीटर नाव ऐकलेलं आहे, न्यूरोट्रान्समीटर? हो सर. तर पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधून कोणता न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतो किंवा कोणता केमिकल रिलीज करतो आणि तो ते पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं काम घडवून आणतो, तो माहिती आहे तुम्हाला? ऍसिटिल कोलिन. ऍसिटाइलकोलिन. व्हेरी गुड. आणि सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम साठी? ॲड्रेनालिन. ओके, ॲड्रिनॅलिन, नॉर ॲड्रिनॅलिन. ओके, आणि काही ठिकाणी डोपामाइन पण रिलीज होतं, पण डोपामाइन जास्त करून ब्रेन मध्ये होतं, पेरिफेरीला काही साईडला होतं. ओके, मग हे न्यूरोट्रान्समीटरचं काम काय असतं ते आपण नंतर पाहणार आहोत. आणि ते न्यूरोट्रान्समीटर कसं कार्य करतात ते आपण पाहणार आहोत. म्हणजे हे फिजिओलॉजी जर क्लिअर झाली तर तुम्हाला तुमचं ड्रग्स रिलेटेड ऍक्शन समजायला मदत होईल. ओके, आता आपण 2-3 गोष्टी पाहणार आहोत. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये आपण पहिले पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम विषयी ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मध्ये, सॉरी, आपण पहिले पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं न्यूरोट्रान्समीटर विषयी जाणून घेणार आहोत. ओके, आता हे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड कडून पेरिफेरल ऑर्गन जे आहेत हे, ओके, हे पेरिफेरल ऑर्गन आणि हे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड यांच्यामधली कनेक्टिंग लिंक जी असते त्याला आपण पेरिफेरल नर्वस सिस्टीम असं म्हणतो. आणि इफरंट डिव्हिजन मध्ये ह्या गोष्टी येतात, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आणि सोमॅटिक नर्वस सिस्टीम. आणि त्यामध्ये पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक डिव्हिजन हे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमच्या पार्ट आहेत. ओके, तर आता एक लक्षात घ्या की हे जे इफरंट डिव्हिजन मी पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं इथं तुम्हाला दाखवत आहे, ओके, यावर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. ओके, तर गँग्लिया जो असतो तो एक रिले सेंटर असतो. गँग्लिया हे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमवर प्रेझेंट असतं आणि सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमवर प्रेझेंट असतं. अॅनाटॉमी मध्ये तुम्ही ते गँग्लिया नावाचं स्ट्रक्चर तुम्ही पाहिलं असेल, ऐकलं असेल. त्यामध्ये मी काही डिटेल जात नाही गँग्लिया मध्ये. ओके, तर गँग्लिया जे असतात ते पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमवर पण प्रेझेंट असतात आणि सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमवर प्रेझेंट असतात. ओके, आणि
पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमवर जो गँग्लिया प्रेझेंट असतो त्याला पॅरासिम्पॅथेटिक गँग्लिया म्हणतात आणि सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमवर जो गँग्लिया प्रेझेंट असतो त्याला सिम्पॅथेटिक गँग्लिया असं म्हणतात. तर दोघांमध्ये लोकेशन मध्ये काय फरक आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला पिक्चरवरून कळत आहे का त्याच्या लोकेशन मध्ये काही फरक आहे का? तर पॅरासिम्पॅथेटिक गँग्लिया नियर द ऑर्गन प्रेझेंट असतो आणि सिम्पॅथेटिक गँग्लिया नियर द स्पायनल कॉर्ड प्रेझेंट असतो. एनाटॉमी पार्ट आहे हा. आणि सिम्पॅथेटिक गँग्लिया सर्व एकत्र येऊन सिम्पॅथेटिक चेन तयार होते. तर थोडक्यात काय, गँग्लिया एक रिले सेंटर आहे. ओके. आणि गँग्लिया हे पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये प्रेझेंट असतात. ओके. पण तुम्ही जर सोमॅटिक नर्वस सिस्टीम बघितली तर सोमॅटिक नर्वस सिस्टीमचा जर विचार केला तर सोमॅटिक नर्वस सिस्टीम मध्ये गँग्लिया प्रेझेंट नसतो. ओके. आता पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये जो गँग्लिया प्रेझेंट आहे तो नियर द ऑर्गन आहे हे तुम्हाला लक्षात आलं. आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जी आहे, ओके, ही क्रॅनिओसायक्रल इन ओरिजिन असते. तर 2, 7, 9, 10 म्हणजे क्रॅनियल नर्व जे आहेत, ओके, 3, 7, 9, 10 आय थिंक, 3, 7, 9, 10 त्या क्रॅनियल नर्व आणि सॅक्रल नर्व इथून पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं ओरिजिन आहे. त्याला क्रॅनिओसॅक्रल ओरिजिन असेही म्हणतात. ओके. तर हा फायबर जो आहे हा सिग्नल्स गँग्लियाला देतो आणि गँग्लिया ऍक्टिव्हेट होऊन मग परत नेक्स्ट फायबर ऍक्टिव्हेट होऊन सिग्नल्स ऑर्गनकडे जातात. ओके. तर यामध्ये काय लक्षात ठेवायचंय तुम्हाला, पहा की आता हे एक्झाम मध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही, फक्त तुम्हाला हे वर्ड आले तर त्यात कन्फ्यूज नाही झालं पाहिजे म्हणून मी इंट्रोडक्शन पार्ट तुमचा व्यवस्थित घेत आहे. तर हे जे फायबर आहे गँग्लियाच्या अगोदरचे याला प्री गँग्लिओनिक फायबर असं म्हणतात आणि गँग्लिया नंतर ऑर्गन पर्यंत जाणारे जे फायबर्स आहे त्याला पोस्ट गँग्लिओनिक फायबर असं म्हणतात. तर प्री गँग्लिओनिक फायबर आणि पोस्ट गँग्लिओनिक फायबर हे सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये दोघांमध्येही प्रेझेंट असतात. प्री गँग्लिओनिक फायबर तुम्ही मला सांगा सिम्पॅथेटिक सिस्टीमचे लॉंग असतील का पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचे? सिम्पॅथेटिक. प्री सिम्पॅथेटिक्स. पॅरासिम्पॅथेटिक प्री गँग्लिओनिक फायबर पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचे लॉंग असतील का सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचे? प्री गँग्लिओनिक फायबर पॅरासिम्पॅथेटिक. पॅरासिम्पॅथेटिक आणि पोस्ट गँग्लिओनिक फायबर सिम्पॅथेटिक सिस्टीमचे लॉंग असतात. ओके. आता हे काही तो एक्झाम मध्ये कोणी विचारत नाही. आता हे जे सिग्नल्स ना केमिकलच्या माध्यमातून जातात. तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही मला आन्सर दिलं की पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधून ऍसिटिल कोलिन नावाचा न्यूरो ट्रान्समीटर रिलीज होतो. तर ते बरोबर आहे. आता आपण अजून डिटेल मध्ये जाणार आहोत. तर हे प्री गँग्लिओनिक फायबर जे क्रॅनिओसायक्रल ओरिजिन मधून येतात, तर हे प्री गँग्लिओनिक फायबर पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये काय रिलीज करतात? ऍसिटिल कोलिन. आणि हा ऍसिटिल कोलिन गँग्लियावर ऍक्ट होतो आणि गँग्लियाला ऍक्टिव्हेट करतो, पॅरासिम्पॅथेटिक गँग्लियाला. आणि पॅरासिम्पॅथेटिक गँग्लिया मग पोस्ट गँग्लिओनिक फायबर ऍक्टिव्हेट करतात आणि पोस्ट गँग्लिओनिक फायबर पण पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये काय रिलीज करतात? ऍसिटिल कोलिन. ओके. इतकं तर लक्षात आलं तुमच्या? हो. ओके. ऍसिटिल कोलिन. आता हे जे ऍसिटिल कोलिन आहे ते पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं कार्य घडून आणतं. जे पोस्ट गँग्लिओनिक फायबर मधून ऍसिटिल कोलिन रिलीज होतं ते ऑर्गन्सवर ऍक्ट होतं. कशा थ्रू ऍक्ट होतं? पॅरासिम्पॅथेटिक रिसेप्टर थ्रू. त्याचं नॉलेज आपण डिटेलमध्ये घेणारच आहोत. ओके. ठीक आहे. आता पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं फार सोपं आहे. प्री गँग्लिओनिक फायबर पण ऍसिटिल कोलिन रिलीज करतात आणि पोस्ट गँग्लिओनिक फायबर पण
ऍसिटिल कोलिन रिलीज करतात. पोस्ट गँग्लियोनिक फायबर जे ऍसिटिल कोलिन रिलीज करतं ते पॅरासिम्पॅथेटिक रिसेप्टर ऑर्गन्सवर प्रेझेंट असतात आणि त्या रिसेप्टरवर ऍसिटिल कोलिन ऍक्ट होऊन ऍसिटिल कोलिनची ऍक्शन होते. तर ऍसिटिल कोलिनची ऍक्शन कशा थ्रू होते? रिसेप्टर थ्रू. आणि त्यांना काय नाव दिलेलं आहे? पॅरासिम्पॅथेटिक रिसेप्टर किंवा दुसऱ्या भाषेत कोलिनर्जिक रिसेप्टर. काय नाव दिलेलं आहे? कोलिनर्जिक रिसेप्टर. त्यामध्ये दोन प्रकारचे रिसेप्टर आहेत. एक आहे मस्क्युरॅनिक रिसेप्टर आणि दुसरा आहे निकोटिनिक रिसेप्टर. तर हे कोलिनर्जिक रिसेप्टरचे दोन टाईप तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, मस्क्युरॅनिक रिसेप्टर आणि निकोटिनिक रिसेप्टर. तर ऍसिटिल कोलिन रिलीज झाल्यानंतर कसा ऍक्ट होणार? एक तर मस्क्युरॅनिक रिसेप्टर प्रेझेंट असेल तर मस्क्युरॅनिक रिसेप्टरवर, किंवा निकोटिनिक रिसेप्टर प्रेझेंट असेल तर निकोटिनिक रिसेप्टर, ज्या साईटला जे रिसेप्टर प्रेझेंट आहे त्याच्यावर. थोडक्यात काय की पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये ऍसिटिल कोलिन जो रिलीज होतो ऑर्गन लेव्हलला पोस्ट गँग्लियोनिक फायबर मधून, तो कोलिनर्जिक रिसेप्टर थ्रू ऍक्ट होतो आणि कोलिनर्जिक रिसेप्टर मध्ये मस्क्युरेनिक रिसेप्टर आणि निकोटिनिक रिसेप्टर हे दोन प्रकार आहे. इतका पाठ कळला तुम्हाला? ओके. आता त्या गँग्लियावर पण मस्क्युरॅनिक आणि निकोटिनिक रिसेप्टर असतात. ऍसिटिल कोलिन त्या गँग्लियाला वर ह्या रिसेप्टरवर ऍक्ट होऊन गँग्लियाला ऍक्टिव्हेट करतो. तर पॅरासिम्पॅथेटिक गँग्लिया ऍक्टिव्हेट झाल्यामुळे मग पोस्ट गँग्लियोनिक फायबर ऍसिटिल कोलिन रिलीज करतात. आता सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये जे गँग्लिया आहे ते नियर द ऑर्गन नियर द स्पायनल कॉर्ड असतात, एकत्र येऊन सिम्पॅथेटिक चेन बनते. ओके. आता जे कॉमन आहे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये मी ते पहिले डिस्कस करणार आहे. कोणते न्यूरो ट्रान्समीटर जे मोस्ट ऑफ द साईटला रिलीज होतो ते, आणि त्यानंतर आपण एक्सेप्शन पाहणार आहोत. ओके. तर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये पण प्री गँग्लियोनिक फायबर आणि पोस्ट गँग्लियोनिक फायबर आहे. ओके. आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये प्री गँग्लियोनिक फायबर ओके, प्री गँग्लियोनिक फायबर कोणता न्यूरो ट्रान्समीटर रिलीज करता? तर त्याचं नाव काय आहे? ऍसिटिल कोलिन. काय आहे? ऍसिटिल कोलिन. आणि ऍसिटिल कोलिन मग सिम्पॅथेटिक गँग्लियावर ऍक्ट होतो आणि सिम्पॅथेटिक गँग्लिया स्टिम्युलेट झाल्यावर पोस्ट गँग्लियोनिक फायबर ऍक्टिव्हेट होतात. तर मेजॉरिटी साईटला सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये आता तुम्हाला मी सांगितले कोणते न्यूरो ट्रान्समीटर ऑर्गन लेव्हलला रिलीज होतात. तर नॉर ऍड्रेनालिनला नॉर इपिनेफ्रिन असेही म्हणतात. ओके. त्यानंतर काही ठिकाणी ऍड्रेनालिन रिलीज होतो, त्याला इपिनेफ्रिन असेही म्हणतात. आणि काही ठिकाणी डोपामाइनही रिलीज होतो. तर मेजॉरिटी साईटला जो न्यूरो ट्रान्समीटर पोस्ट गँग्लियोनिक फायबर मधून सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमच्या रिलीज होतो तो आहे नॉर इपिनेफ्रिन. नॉर इपिनेफ्रिनला दुसरं नाव काय आहे? नॉर ऍड्रेनालिन. म्हणजे नॉर ऍड्रेनालिनलाच नॉर इपिनेफ्रिन म्हणतात, हे तुम्हाला क्लिअर झालेलं आहे. ओके. तर हे खूप ठिकाणी नॉर इपिनेफ्रिन रिलीज होतो. ओके. काही ठिकाणी इपिनेफ्रिन ही रिलीज होतो. बरोबर आहे. आता काय आहे, कोणत्या ठिकाणी होतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला ऍड्रिनल मिड्युला माहिती आहे? किडनीच्या वरती जी ऍड्रिनल ग्लँड आहे त्याच्यात ऍड्रिनल कॉर्टेक्स आणि ऍड्रिनल मिड्युला असं ते पार्ट पडतात. बरोबर आहे. तर ऍड्रिनल कॉर्टेक्स आणि ऍड्रिनल मिड्युला हे दोन पार्ट ऍड्रिनल ग्लँडचे आहे. ऍड्रिनल कॉर्टेक्स ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरलोकॉर्टिकॉइड आणि सेक्स हार्मोन्स हे तयार करतात. आणि ऍड्रिनल मिड्युला जो आहे, ओके, ऍड्रिनल कॉर्टेक्स ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरलोकॉर्टिकॉइड आणि सेक्स हार्मोन बनवतात. आणि ऍड्रिनल मिड्युला जो आहे तो जर ऍक्टिव्हेट झाला तर इपिनेफ्रिन रिलीज होतं. तर प्री गँग्लियोनिक फायबरचं कनेक्शन ऍड्रिनल मिड्युलाला आहे. प्री गँग्लियोनिक फायबर ऍसिटिल कोलिन रिलीज करतात. दॅट ऍसिटिल कोलिन ऍक्ट्स ऑन मस्क्युरेनिक अँड निकोटिनिक रिसेप्टर प्रेझेंट ऑन मिड्युला. आणि त्यामुळे ऍड्रिनल मिड्युला मधून इपिनेफ्रिन रिलीज होतं मेनली, आणि काही प्रमाणात नॉरइपिनेफ्रिन, पण मेन जो आहे तो इपिनेफ्रिन रिलीज होतो ऍड्रिनल मिड्युला मधून. तर ते एक आहे. आता
मेजॉरिटी साईटला नॉरइपिनेफ्रिन रिलीज होतो, काही साईटला इपिनेफ्रिन रिलीज होतो. मी तुम्हाला सांगितलं की अजून एक न्यूरोट्रान्समीटर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमशी रिलेटेड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. एक नॉरइपिनेफ्रिन होता, एक इपिनेफ्रिन होता आणि तिसरा लक्षात ठेवायचा आहे डोपामाइन. काय लक्षात ठेवायचं आहे? डोपामाइन. ओके. तर ज्या रिनल ब्लड व्हेसल्स आहेत, ओके, यावर डोपामाइनची ऍक्शन जास्त घडून येते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. आणि हे एक्सेप्शन तुम्हाला लक्षात ठेवायचे रिनल ब्लड वेसलशी रिलेटेड, की रिनल ब्लड वेसल, बाकी ब्लड वेसल, आता थोडकं अजून डिटेल मध्ये जातो की हे जे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधून रिलीज होणारे जे हे आहेत न्यूरोट्रान्समीटर, हे कोणत्या रिसेप्टर थ्रू काम करतात हे तुम्हाला सांगणार आहे. त्या रिसेप्टरला आपण ऍड्रिनर्जिक रिसेप्टर असं म्हणतो किंवा सिम्पॅथेटिक रिसेप्टर असंही म्हणतो. आणि त्यामध्ये अल्फा रिसेप्टर आहेत, बीटा रिसेप्टर आहेत आणि डोपामाइन रिसेप्टर आहे. तर रिनल ब्लड वेसलला डोपामाइन रिसेप्टर प्रिडॉमिनंट आहे, त्यामुळे तिथं डोपामाइनची ऍक्शन जास्त दिसते. ओके. तर डोपामाइन मेनली सेंट्रल नर्वस सिस्टीमशी रिलेटेड असणारा न्यूरोट्रान्समीटर आहे, पण पेरिफेरल साईडला काही ठिकाणी त्याची ऍक्शन आहे. आता जे मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलंय त्याच्यामध्ये काही एक्सेप्शन पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ते एक्सेप्शन मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. तर पोस्ट गँग्लियोनिक फायबर मेजॉरिटी साईटला सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधून कोणता न्यूरोट्रान्समीटर रिलीज करतात? पोस्ट गँग्लियोनिक फायबर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचे मेजॉरिटी साईटला कोणता न्यूरोट्रान्समीटर रिलीज करतात? नॉरएड्रेनालिन. नॉरएड्रेनालिन. व्हेरी गुड. ठीक आहे. आता स्वेट ग्लॅन्ड बद्दल आहे ना, एक्सेप्शन काय आहे? स्वेट ग्लॅन्डला सिम्पॅथेटिक सप्लाय आहे. स्वेट ग्लॅन्डला कसला सप्लाय आहे? सिम्पॅथेटिक सप्लाय. परंतु सिम्पॅथेटिक पोस्ट गँग्लियोनिक फायबर काय रिलीज करायला पाहिजे? नॉरइपिनेफ्रिन. पण स्वेट ग्लॅन्डच्या तिथं काय रिलीज होतं? ऍसिटाइल कोलिन. आणि हे एक्सेप्शन तुम्हाला लक्षात ठेवायचंय. नाही राहिलं तरी चालेल लक्षात, पण ठीक आहे, स्वेट ग्लॅन्ड लक्षात राहू शकते. एक तर एक्सेप्शन आहे जिथं पोस्ट गँग्लियोनिक फायबरला नॉरइपिनेफ्रिन, एपिनेफ्रिन, डोपामाइन रिलीज न होता ऍसिटिल कोलिन रिलीज होतो. तर ते एक्सेप्शन आहे. का आहे, कसं आहे ते आपल्याला क्लिअर माहीत नाही. तर हे झालं सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम कसं कार्य करते. सिग्नल ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड कडून गँग्लियन कडे येतात, गँग्लियन कडून मग ऑर्गन कडे जातात. तर सेंट्रल नर्वस सिस्टीम कडून सिग्नल्स गँग्लियन कडून प्री गँग्लियोनिक फायबर थ्रू येतात आणि गँग्लियन पासून ऑर्गन कडे पोस्ट गँग्लियोनिक फायबर मधून जातात. ओके, लक्षात आलं? पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये प्री गँग्लियोनिक फायबर आणि पोस्ट गँग्लियोनिक फायबर दोन्ही काय रिलीज करतात? acetyl choline. ऍसिटाइल कोलिन. ओके. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये प्री गँग्लियोनिक फायबर सगळीकडे काय रिलीज करतात? acetyl choline. ऍसिटाइल कोलिन. आणि पोस्ट गँग्लियोनिक फायबर ऑर्गन लेवलला मेजॉरिटी साईटला नॉरइपिनेफ्रिन रिलीज होतं, ऍड्रेनल मिडुलाच्या तिथं इपिनेफ्रिन रिलीज होतं, रिनल ब्लड वेसलच्या तिथं डोपामाइन रिलीज होतं आणि स्वेट ग्लॅन्डला एक्सेप्शन लक्षात ठेवायचंय, तिथं ऍसिटिल कोलिन रिलीज होतं. हे झालं ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमशी रिलेटेड. आता सोमॅटिक नर्वस सिस्टीमशी रिलेटेड काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. देर इज नो गँग्लिया प्रेझेंट इन सोमॅटिक नर्वस सिस्टीम. म्हणजे त्यात प्री गँग्लियोनिक फायबर, पोस्ट गँग्लियोनिक फायबर असे डिव्हिजन त्यात पडत नाही. अशा डिव्हिजन त्यात पडत नाही. त्यामुळे हे जे गँग्ले आहे, सॉरी, गँग्लियन ऍबसेंट आहे सोमॅटिक नर्वस सिस्टीम मध्ये, रिले सेंटर नाहीये. तर सोमॅटिक नर्वस सिस्टीम मधून जे फायबर्स आलेले असतात, सोमॅटिक नर्वस सिस्टीम
कोणत्या ऑर्गनला सप्लाय करते, तर त्याचं नाव आहे स्केलेटल मसल. आणि हे सोमॅटिक नर्वस सिस्टीम स्केलेटल मसलचं कॉन्ट्रॅक्शन घडून आणते. तर सोमॅटिक नर्वस सिस्टीम मधून रिलीज होणारा न्यूरो ट्रान्समीटर कोणता, असं जर तुम्हाला विचारलं तर त्याचा आन्सर काय आहे? ऍसिटाइल कोलिन. ऍसिटाइल कोलिन. म्हणजे ऍसिटाइल कोलिन पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधून पण रिलीज होतो आणि सोमॅटिक नर्वस सिस्टीम मधून पण रिलीज होतो. तर स्केलेटल मसलवर कोणते कोलिनर्जिक रिसेप्टर असतात? तर कोलिनर्जिक रिसेप्टर मध्ये दोन प्रकार आहेत, मस्क्युरेनिक आणि निकोटिनिक. तर त्यापैकी स्केलेटल मसलवर निकोटिनिक रिसेप्टर असतात आणि ऍसिटिल कोलिन निकोटिनिक रिसेप्टरवर ऍक्ट होऊन स्केलेटल मसलचं कॉन्ट्रॅक्शन घडून आणतो. म्हणून सोमॅटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट झाली तर स्केलेटल मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं. आता हे बेसिक गोष्टी मी तुमच्याशी डिस्कस केलेल्या आहेत. हे पण आता एक्झाम मध्ये कोणी विचारणार नाही, फक्त तुमचा बेस तयार होतोय आता. ठीक आहे. पुढचा पार्ट. आता जे मी आधीच्या डायग्राम मध्ये दाखवलं तेच ह्या डायग्राम मध्ये आहे, त्यात काही नवीन असं काहीच नाही. सोमॅटिक नर्वस सिस्टीम ऍसिटाइल कोलिन रिलीज करते, ते निकोटिनिक रिसेप्टरवर ऍक्ट होऊन स्केलेटल मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं. कोणते निकोटिनिक रिसेप्टर हे मी नंतर तुमच्याशी डिस्कस करणारच आहे. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये प्री गँग्लियोनिक फायबर ऍसिटिल कोलिन रिलीज करतात, पोस्ट गँग्लियोनिक फायबर ऍसिटिल कोलिन रिलीज करतात, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचा जर विचार केला तर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये पण आपण डिस्कस केलेलं आहे की मेजॉरिटी साईटला ओके. तर आता प्री गँग्लियोनिक फायबरचा ऍसिटिल कोलिन रिलीज होतात, मेजॉरिटी साईटला नॉरइपिनेफ्रिन रिलीज होतं, पण ऍड्रेनल मेड्युलाच्या तिथं इपिनेफ्रिन पण रिलीज होतं, रिनल ब्लड वेसलच्या तिथं डोपामाइन रिलीज होतं आणि स्वेट ग्लँडच्या तिथं ऍसिटिल कोलिन रिलीज होतं. तर ह्या सर्व गोष्टी आपण बघितल्यात आणि त्यामध्ये आपण कोलिनर्जिक सिस्टीम किंवा पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ऍसिटिल कोलिन रिलीज करून ऍक्ट होते आणि हा ऍसिटिल कोलिन कोलिनर्जिक रिसेप्टरवर ऍक्ट होतो. कोलिनर्जिक रिसेप्टर मध्ये मस्क्युरेनिक रिसेप्टर आणि निकोटिनिक रिसेप्टर हे प्रकार आहेत. आणि सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम किंवा ऍड्रेनर्जिक सिस्टीम मध्ये जे न्यूरोट्रान्समीटर आहेत ते न्यूरोट्रान्समीटर कसे ऍक्ट होतात, तर ते सिम्पॅथेटिक रिसेप्टर थ्रू, त्याला ऍड्रेनर्जिक रिसेप्टर असं म्हणतात, त्या थ्रू ऍक्ट होतात. त्यात अल्फा रिसेप्टर आहे, बीटा रिसेप्टर आहे, डोपामाइन रिसेप्टर आहेत. तर हे मेन अल्फा, बीटा आणि डोपामाइन रिसेप्टर हे जनरली आपण सिम्पॅथेटिक रिसेप्टर म्हणून कन्सिडर करतो. आता आजचं कॉन्सन्ट्रेशन आपलं पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमशी रिलेटेड आहे. ते कार्य कसं होतं ते आपण पाहणार आहोत. आता पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं कार्य, आता हे पण फिजिओलॉजी पार्ट आहे की रेस्ट आणि डायजेस्ट किंवा फीड आणि ब्रीड ऍक्टिव्हिटी हे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम कंट्रोल करतं. ओके. म्हणजे ड्युरिंग रेस्टिंग स्टेटच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्यात पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचा जास्त रोल आहे. ओके. क्रॅनिओसायक्रल ओरिजिन आहे त्याचं. काही पॅरासिम्पॅथेटिक नर्वचे प्री गँग्लियोनिक फायबर क्रॅनियल नर्व थ्रू ओरिजिन होतात, काही सॅक्रल रिजन मध्ये ओरिजिन होतात. ऍसिटिल कोलिन हा न्यूरोट्रान्समीटर त्याच्यासाठी महत्वाचा आहे. प्री गँग्लियोनिक फायबर पण तेच रिलीज करतो, पोस्ट गँग्लियोनिक फायबर पण तेच रिलीज करतो. आणि हे ऍसिटिल कोलिन कोलिनर्जिक रिसेप्टर थ्रू ऍक्ट होतं. त्याचे दोन प्रकार आहे, मस्क्युरेनिक रिसेप्टर आणि निकोटिनिक रिसेप्टर. तर क्रॅनिओसायक्लर ओरिजिन, क्रॅनियल मध्ये 3, 7, 9 आणि 10 नंबरचे क्रॅनियल नर्व पॅरासिम्पॅथेटिक इन नेचर आहे आणि सॅक्रल रिजनचे S2, S3, S4 नर्व जे आहेत त्या पण पॅरासिम्पॅथेटिक इन नेचर आहे. तर क्रॅनिओसायक्रल ओरिजिन आहे. ओके. आता हे जे न्यूरोट्रान्समीटर आहेत, ऍसिटिल कोलिन न्यूरोट्रान्समीटर आहे, हे तर तुमच्या लक्षात आलं. आता हे कसं कार्य करतं, काय घडून येतं, हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे जे सिग्नल्स आहे न्यूरॉन मधून, हे
ऍसिटिल कोलिनच्या माध्यमातून ट्रान्सफर होतात. तर ही जी डायग्राम आहे ही खूप ठिकाणी आपल्याला लागणार आहे. ओके. तर यामध्ये सिनॅप्टिक क्लेफ्ट मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. आता हे जे नवीन नावं आहे किंवा काही गोष्टी आहेत हे फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं की काय असतं. तर हे जे मी हायलाइट करत आहे तर याला आपण प्री सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणतो. खालचा जो असतो तो पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन असतो. ओके. आणि त्याच्यामध्ये सिनॅप्टिक क्लेफ्ट असतात. आता सिनॅप्स म्हणजे काय, तर हे न्यूरॉन आणि खालचा न्यूरॉन जिथं कनेक्ट होतात, ओके, त्याला सिनॅप्स म्हणतात. ओके. आणि ह्या सिनॅप्सला जर आपण मोठं केलं तर सिनॅप्सच्या आधीचा जो न्यूरॉन आहे त्याला प्री सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणतात. मधली जी जागा असते, दोन न्यूरॉन कनेक्ट होतात, ती गॅप त्याला सिनॅप्टिक क्लेफ्ट म्हणतात. आणि नेक्स्ट जो न्यूरॉन असते त्याला पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन असं म्हणतात. तर सिनॅप्सचं जर डायग्राम आपण मोठी केली तर ही अशी दिसते. ओके. प्री सिनॅप्टिक न्यूरॉन, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन आणि दोघांच्या मध्ये सिनॅप्टिक क्लेफ्ट. तर पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये जे प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन आहेत त्यामध्ये ऍसिटिल कोलिन व्हेसिकल मध्ये स्टोअर असतो. तर तुम्हाला एक लक्षात ठेवायचे, न्यूरो ट्रान्समीटर जे प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये स्टोअर असतात ते व्हेसिकल मध्ये असतात. व्हेसिकल मध्ये असे स्टोअर असतात, इथं दिसत्या डायग्राम मध्ये. आणि हे न्यूरो ट्रान्समीटर ह्या प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मधून रिलीज होतात एक्झोसाइटोसिस प्रोसेसने. एक्झोसाइटोसिस प्रोसेसने. आणि रिलीज झालेले न्यूरो ट्रान्समीटर मग पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर रिसेप्टरवर ऍक्ट होतात. ओके. तर समजा आता पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचा विचार केला तर ह्या ज्या व्हेसिकल्स आहेत त्यात ऍसिटिल कोलिन तयार होऊन स्टोअर झालेला असतो. बरोबर आहे. तर हे एक व्हेसिकल जे आहे त्या व्हेसिकल मध्ये स्टोअर झालेला असतो. आणि जेव्हा हे व्हेसिकल एक्झोसाइटोसिस प्रोसेसने ऍसिटिल कोलिन रिलीज करतं तर ऍसिटिल कोलिन सिनॅप्टिक क्लेफ मध्ये येतो. पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनच्या रिसेप्टरवर ऍक्ट होतो. त्यात मस्कुरेनिक निकोटिनिक रिसेप्टर आहेत. आणि काही ऍसिटिल कोलिन इथं डिग्रेड पण होतो. सिनॅप्टिक क्लेफ मध्ये ऍसिटिल कोलिनला मेटाबोलाइज करणारा एन्झाईम पण असतो. ओके. आणि ते तुम्हाला डिटेलमध्ये मी तुम्हाला एन्झाईमचं फंक्शन काय आहे ते सांगणार आहे. तर आता हे झालं प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन, व्हेसिकल काय, ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या. व्हेसिकल मध्ये न्यूरो ट्रान्समीटर स्टोअर असतो हे तुम्हाला माहित झालं. आता पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं संपूर्ण कार्य आपल्या बॉडीमध्ये कोणत्या केमिकल थ्रू चालतं त्याचं नाव ऍसिटिल कोलिन आहे हे तुम्हाला आता कळलेलं आहे. आणि ऍसिटिल कोलिन हे त्याचं कार्य कोलिनर्जिक रिसेप्टर थ्रू करतो हे पण कळलंय. त्यात मस्कुरेनिक आणि निकोटिनिक असे दोन रिसेप्टर आहेत टाईप हे तुम्हाला कळलेलं आहे. आता त्याच्यापेक्षा डिटेलमध्ये आपण जाणार आहोत. तर आता हे प्रीसिनेप्टिक न्यूरॉन आहे डायग्राम मध्ये. आता ऍसिटिल कोलिन कसा बनतो ते इथं सांगितलेलं आहे. ते एक्झाम मध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही. तर ऍसिटिल कोए हा माइटोकॉन्ड्रिया पासून रिलीज होतो. कोलिन बरोबर तो कंबाईन होतो. कोलिन हा प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये कोलिन ट्रान्सफर क्लोनिन ट्रान्सपोर्टरने घेतला जातो. ऍसिटिल कोए आणि कोलिन एकत्र रिॲक्ट होतात आणि त्यामध्ये कोलिन ट्रान्सफरेज एन्झाईमच्या मदतीने ऍसिटिल कोलिन तयार होतो आणि तो व्हेसिकल मध्ये जाऊन स्टोअर होतो. व्हेसिकल मध्ये स्टोअर झाला तर तो प्रोटेक्टेड असतो. आणि हे व्हेसिकल एक्झोसाइटोसिस प्रोसेसने ऍसिटिल कोलिन रिलीज करतं आणि कोलिनर्जिक रिसेप्टर पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर आहे त्यावर ते ऍक्ट होतात. आणि एन्झाईम त्या सिनॅप्टिक क्लेफमध्ये एन्झाईम असतं. ते एन्झाईम ऍसिटिल कोलिनचं मेटाबॉलिझम करतं. तर ऍसिटिल कोलिन जो रिलीज होतो तो कोलिनर्जिक रिसेप्टरवर ऍक्ट होतो हे तर तुम्हाला कळलंय. आणि सिनॅप्टिक क्लेफमध्ये एक एन्झाईम असतो. ओके. ते तुम्हाला मी सांगतो की ऍसिटिल कोलिनिस्टरेज प्रिडॉमिनंटली तिथं प्रेझेंट असतो पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमच्या सिनॅप्टिक क्लेफमध्ये. आणि ऍसिटिल कोलिनिस्टरेज ऍसिटिल कोलिनचं मेटाबॉलिझम करून कोलिन आणि ऍसिटेट बनवतो. हा कोलिन परत प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये जाऊन नेक्स्ट ऍसिटिल कोलिनचा मॉलिक्यूल तयार होण्यासाठी वापरला जातो. तर ऍसिटिल कोलिनचं मेटाबॉलिझम कोलिन इस्टरेज एन्झाईमने होतं. त्यामध्ये दोन प्रकारचे एन्झाईम आहे. एक
सिनॅप्टिक क्लेपमध्ये जो कॉमन असतो त्याला ऍसिटिल कोलिन इस्टरेज एन्झाईम असं म्हणतात. त्याला ट्रू कोलिन इस्टरेज एन्झाईम असंही म्हणतात. आणि दुसरा जो आहे तो ब्युटॅरिल कोलिन इस्टरेज आहे, त्याला सुडो कोलिन इस्टरेज असंही म्हणतात आणि तो प्लाझ्मामध्ये जास्त असतो. तर कोलिन इस्टरेज नावाचा एन्झाईम ऍसिटिल कोलिनचं मेटाबॉलिझम करतो. त्या कोलिन इस्टरेज एन्झाईमचे दोन टाइप्स आहेत. एक ऍसिटिल कोलिन इस्टरेज एन्झाईम जो सिनॅप्टिक क्लेपमध्ये जास्त असतो, दुसरा ब्युटॅरिल कोलिन इस्टरेज एन्झाईम जो ब्लड व्हेसल प्लाझ्मामध्ये जास्त असतो. ऍसिटिल कोलिन इस्टरेजलाच ट्रू कोलिन इस्टरेज असंही म्हणतात आणि ब्युटॅरिल कोलिन इस्टरेजला सुडो कोलिन इस्टरेज असंही म्हणतात. आणि कोलिन इस्टरेज एन्झाईम ऍसिटिल कोलिनचं मेटाबॉलिझम करतो. हा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर सारांश काय आहे की ऍसिटिल कोलिन त्याचं कार्य कोलिनर्जिक रिसेप्टर थ्रू करतो, मस्क्युरॅनिक आणि निकोटिनिक रिसेप्टर. आणि ऍसिटिल कोलिन कोणत्या एन्झाईमने मेटाबोलाइज होतं? कोलिन इस्टरेज एन्झाईम. त्याचे दोन प्रकार कोणते? टाईप कोलिन इस्टरेज एन्झाईमचे ऍसिटिल कोलिन इस्टरेज आणि ब्युटॅरिल कोलिन इस्टरेज. ऍसिटिल कोलिन इस्टरेजलाच आपण ट्रू कोलिन इस्टरेज म्हणतो आणि ब्युटॅरिल कोलिन इस्टरेजला सुडो कोलिन इस्टरेज असं म्हणतो. आणि ऍसिटिल कोलिन इस्टरेज एन्झाईम सिनॅप्टिक क्लेपमध्ये जास्त आहे आणि ब्युटॅरिल कोलिन इस्टरेज एन्झाईम कुठे जास्त आहे? प्लाझ्मा. प्लाझ्मामध्ये जास्त सायटोप्लाझ्म. आहे. सायटोप्लाझम नाही, प्लाझ्मा, ब्लड मध्ये जास्त आहे. ठीक आहे, अच्छा. ओके, प्लाझ्मा. ब्लड मधलं ते प्लाझ्मा. आता थोडं डिटेल मध्ये आपण डिस्कस करणार आहे आणि हे आत्ताची स्लाइड मी जे डिस्कस करत आहे तर हे तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे. हा तुमचा बेस आहे. आता मी जे डिस्कस करणार आहे, आतापर्यंत मी बेस डिस्कस केला त्याने तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले, पण ड्रगच्या ऍक्शन्स लक्षात ठेवायला आत्ताचा पार्ट फार महत्वाचा आहे. तर मी तुम्हाला सांगितलं की ऍसिटिल कोलिन न्यूरो ट्रान्समीटर रिलीज होतो. तो कोलिनर्जिक रिसेप्टर मध्ये वर ऍक्ट होतो. मग त्याचे दोन प्रकार आहे. ओके, एक आहे मस्क्युरॅनिक रिसेप्टर. ओके, तर ऍसिटिल कोलिन मस्क्युरॅनिक रिसेप्टरवर ऍक्ट होतो. आणि दुसरा आहे निकोटिनिक रिसेप्टर. तर जिथं निकोटिनिक रिसेप्टर प्रेझेंट आहे तिथं ऍसिटिल कोलिन निकोटिनिक रिसेप्टरवरही ऍक्ट होतो. हे लक्षात आलं तुमच्या? ओके. आणि ऍसिटिल कोलिनचं मेटाबॉलिझम जे आहे हे कोलिन इस्टरेज एन्झाईमने होतं. त्यामुळे ऍसिटेट बनतं प्लस कोलिन बनतं. हे आपण बघितलेलं आहे. आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की मस्क्युरेनिक रिसेप्टरचे ही टाइप्स आहेत. त्यामध्ये 5 टाइपचे मस्क्युरेनिक रिसेप्टर आहे. M1, M2, M3, एक मिनिट, M3, M4, M5. पण फार्मॅकोलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू M1, M2, M3 इम्पॉर्टंट आहे. M4, M5 त्याचं नॉलेज नसलं तरी चालतं. ते फार्मॅकोलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचे नाहीत. ओके, तर ऍसिटिल कोलिन मस्क्युरेनिक रिसेप्टरवर ऍक्ट होतो, निकोटिनिक रिसेप्टरवर ऍक्ट होतो. मस्क्युरेनिक रिसेप्टरचे 5 टाइप आहे, M1, M2, M3, M4, M5. फार्मॅकोलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू M1, M2, M3 इम्पॉर्टंट आहे. ऍसिटिल कोलिन निकोटिनिक रिसेप्टरवर ऍक्ट होतो. निकोटिनिक रिसेप्टरचे दोन प्रकार आहेत, दोन टाइप आहे, NN रिसेप्टर आणि NM रिसेप्टर. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. NN म्हणजे न्यूरोनल, NM म्हणजे मस्क्युलर असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, NN आणि NM. आता हा बेस तुमचा लक्षात आलेला आहे. आता यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ऍसिटिल कोलिन च्या ऍक्शन्स मस्क्युरेनिक आणि निकोटिनिक रिसेप्टर थ्रू होतात.
मस्कुरेनिक रिसेप्टरचे आणि निकोटिनिक रिसेप्टरचे सब टाईपही तुमच्या लक्षात आलेले आहेत, बरोबर आहे. परंतु इतकंच नॉलेज तुमचं त्या ऍसिटिल कोलिनचे ऍक्शन समजण्यासाठी सफिशियंट नाहीये. तुम्हाला अजून काय माहित पाहिजे की हे M1 M2 M3 कुठं लोकेटेड आहे, निकोटिन NN रिसेप्टर कुठं लोकेटेड आहे, NM रिसेप्टर कुठं लोकेटेड आहे, हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके, तर प्रीडॉमिनंट लोकेशन मी तुम्हाला सांगणार आहे. तर M1 रिसेप्टरला आपण न्यूरोनल म्हणतो, कारण तो मुख्यतः सेंट्रल नर्वस सिस्टीमशी रिलेटेड आहे रिसेप्टर. ओके, न्यूरोनल, आणि तो गँग्लियनवरही प्रेझेंट असतो, म्हणून M1 ला आपण न्यूरोनल म्हणतो. M2 जो आहे हा प्रीडॉमिनंटली हार्टवर प्रेझेंट असतो, म्हणून M2 ला आपण कार्डियक असं म्हणतो. आणि M3 हा जो आहे हा प्रीडॉमिनंटली एक्झोक्राईन ग्लँड्सवर असतो, म्हणून त्याला ग्लँड्युलर असंही म्हणतात. त्याचप्रमाणे M3 हा ऍडिशनली स्मूथ मसलवर पण आहे. ओके, तर प्रीडॉमिनंट साइट्स मी तुम्हाला सांगितल्या. तर मला तुम्ही सांगा M1 M2 M3 पैकी हार्टवर कोणता आहे प्रीडॉमिनंटली? M2. 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 M1 कुठं आहे? ब्रेन आणि M1. CNS आणि गँग्लिया. ओके, M3 प्रीडॉमिनंटली कुठं आहे? एक्झोक्राईन ग्लँड आणि स्मूथ मसल्स. ओके, ठीक आहे, तर एवढं तर लक्षात राहील तुमच्या. NN जो आहे हा मेनली गँग्लियावर प्रेझेंट आहे. ओके, मग पॅरासिम्पॅथेटिक गँग्लियावर पण प्रेझेंट असतो तो, सिम्पॅथेटिक गँग्लियावर पण प्रेझेंट असतो. तर गँग्लियावर M1 पण प्रेझेंट आहे आणि NN पण प्रेझेंट आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि हा NM रिसेप्टर जो आहे NM हा स्केलेटल मसल एंड प्लेटवर प्रेझेंट असतो. तर निकोटिनिक मध्ये NN आणि NM आहे. NN हा न्यूरोनल आहे, तो ऑटोनॉमिक गँग्लियावर प्रेझेंट आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि NM हा मसल स्केलेटल मसल वर प्रेझेंट आहे, स्केलेटल मसल एंड प्लेट. तर स्मूथ मसल वर M3 आहे आणि स्केलेटल मसल वर NM. ओके, आता एवढं जरी झालं तरी पण अजून तुमचं कन्सेप्ट क्लिअर कळला, नॉलेज 100% क्लिअर झालेलं नाही. अजून तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्टी माहित पाहिजे आणि ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता जे मस्कुरेनिक रिसेप्टर आहे त्याचे 3 प्रकार आहे. M1 म्हणजे फार्मॅकोलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचे. M4 आणि M5 बद्दल मी बोलतच नाहीये, तरी पण इथं मी मेन्शन करतो M4 M5. ओके, तर आता तुम्हाला हे मस्कुरेनिक रिसेप्टर कोणत्या रिसेप्टरचे टाईप आहे हे तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे. आपण जनरल फार्मॅक मध्ये बघितलं होतं की व्हेरियस टाइप्स ऑफ रिसेप्टर, त्यात जी प्रोटीन रिसेप्टर आपण डिस्कस केलं होतं. ओके, आयनोट्रॉपिक रिसेप्टर डिस्कस केलं होतं. ओके, एन्झाईम लिंक रिसेप्टर आहे, जॅकस्टॅट कायनेज रिसेप्टर आहे आणि न्यूक्लिअर रिसेप्टर आहेत. हे रिसेप्टरचे टाइप्स आहेत मेन. तर मस्कुरेनिक रिसेप्टर कोणत्या रिसेप्टरचे टाइप्स आहे असा जर क्वेश्चन तुम्हाला कोणी विचारला तर सगळे मस्कुरेनिक रिसेप्टर हे जी प्रोटीन कपल रिसेप्टरचे टाइप आहे. जी प्रोटीन कपल रिसेप्टर आठवते तुम्हाला? जी प्रोटीन कपल रिसेप्टर, येस. तर जी प्रोटीन, तर एकदा तो टॉपिक बघा, जी प्रोटीन आणि आयनोट्रॉपिक रिसेप्टर हे दोन्ही एकदा बघून घ्या, ओव्हरलुक करा. आता तुम्हाला जी प्रोटीन कपल रिसेप्टर चे टाइप्स आहे इथपर्यंत कळलं. आपण त्यावेळेस बघितलेलं होतं की जी प्रोटीन कपल रिसेप्टरचे हे मस्कुरेनिक रिसेप्टर टाइप्स आहे. मग हे रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर काय घडू शकतं, कोणता पाथवे ऍक्टिव्हेट होतो हे पण तुम्हाला माहित पाहिजे, ट्रान्सड्यूसर पाथवे. आणि तो ऍक्टिव्हेट झाला तर काय ऍक्शन्स होणार आहे आपण ते पाहणारच आहोत. ओके, तर जी प्रोटीन मध्ये काही टाइप्स होते तुम्हाला, सब टाइप्स आठवत आहे?
जी प्रोटीनचे टाइप्स कोणते? GS, GQ, GI, GO. बरोबर आहे. तर आता आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की हे M1, M2, M3, M4, M5 हे कसले टाइप्स आहेत? GS, GQ, GI, GO पैकी कोणते आहेत? ओके, तर तुम्हाला लक्षात ठेवायचे जे ऑड नंबर आहेत ना ते GQ टाइप रिसेप्टर आहेत, जी प्रोटीन कपल. आणि जे इव्हन नंबर आहेत ते GI टाइप आहे. इथं GS आहे का कोणता रिसेप्टर? नाही. GQ नाही तर GI. आता हे तुम्हाला आठवणार नाही, मी जनरल फार्मॅक मध्ये खूप डिटेल मध्ये डिस्कस केलेलं आहे. त्याच्यात त्याचं रिझन काय आहे हे माहिती असण्याचं मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे तुम्हाला पाठच करावं लागणार आहे की मस्कुरेनिक रिसेप्टर जी प्रोटीन कपल रिसेप्टर आहेत, जी जी त्यामध्ये M1, M3, M5 हे GQ टाइप रिसेप्टर आहे आणि M2, M4 काय आहे? GI टाइप रिसेप्टर. GI. ओके. आता GI म्हणजे काय? इनहिबिटर इन नेचर. हे तुम्हाला मी त्यावेळेस सांगितलेलं आहे ना, आठवते तुम्हाला GI म्हणजे? ओके. तर M2, M4 GI टाइप आहे. आता याच्यामुळं काय लक्षात ठेवायचं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता GS रिसेप्टर इथं नाहीये, यांच्यापैकी कोणता नाही. फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की हा जी प्रोटीन कपल रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाला तर सिग्नल्स इफेक्टरकडे कसे जातात? आयन चॅनल, ट्रान्सपोर्टर, कोणत्या पाथवे ऍक्टिव्हेट होतो? तर GS टाइप रिसेप्टर एक एन्झाईम ऍक्टिव्हेट करतात, त्याचं नाव आहे ऍडिनिलिल सायक्लेज. आणि ते ऍडिनिलिल सायक्लेज सायक्लिक EMP वाढवतं आणि मग त्या सेलमध्ये कार्य घडून येते. फॉर एक्झाम्पल, बीटा 2 रिसेप्टर हा GS टाइप रिसेप्टर आहे, आपण तो नंतर पाहणार आहे. ओके. आणि तो ऍक्टिव्हेट झाला तर सायक्लिक EMP ची लेवल वाढते. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला कुठेही GS रिसेप्टर आला आणि तो ऍक्टिव्हेट झाला तर कोणता पाथवे ऍक्टिव्हेट होतो? ऍडिनिलिल सायक्लेज सायक्लिक EMP पाथवे ऍक्टिव्हेट होतो, हे तुम्हाला पाहिजे. आता याच्याशी रिलेटेड काहीच नाही, ते मस्कुरेनिक रिसेप्टरशी रिलेटेड GS चा काही संबंध नाही, कारण कोणताच मस्कुरेनिक रिसेप्टर हा GS टाइप नाहीये. लक्षात आलं? मस्कुरेनिक रिसेप्टर एक तर कोणत्या टाइपचे आहेत? GI नाही GQ. GQ. तर जेव्हा GQ रिसेप्टर ऍक्टिव्हेट होतात तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, GQ टाइप रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाला तर त्यांनी कोणता पाथवे ऍक्टिव्हेट होतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर फॉस्फोलायपेज A2 IP3 डायसिल ग्लिसरॉल पाथवे ऍक्टिव्हेट होतो आणि त्यानंतर कॅल्शियमची लेवल सेलमध्ये वाढते. कॅल्शियम इज ए थर्ड मेसेंजर. तर GQ रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाला तर फॉस्फोलायपेज A2 ची लेवल वाढवून IP3 डायसिल ग्लिसरॉल पाथ म्हणजे तयार होतं आणि त्यानंतर कॅल्शियमची लेवल पण वाढते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर GQ टाइप रिसेप्टर जर M1 आणि M3 आणि M5 GQ टाइप आहे, ते जर ऍक्टिव्हेट झाले तर सेलमध्ये कोणता म्हणजे सेलचं फंक्शन अल्टर होण्यासाठी कोणता पाथवे ऍक्टिव्हेट होईल? फॉस्फोलायपेज A2 IP3 डायसिल ग्लिसरॉल पाथवे. आणि त्यांनी कशाची लेवल वाढेल सेलमध्ये? कॅल्शियमची लेवल. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता GI रिसेप्टर ऍक्टिव्हेट झालं तर काय होतं? आठवतं तुम्हाला GI रिसेप्टर ऍक्टिव्हेट झालं तर काय होतं? Yes sir. Inhibitory effect. येस, व्हेरी गुड. इनहिबिटरी इफेक्ट तयार होतो. GI रिसेप्टर जर ऍक्टिव्हेट झालं तर इनहिबिटरी इफेक्ट तयार होतो. GI रिसेप्टर ऍक्टिव्हेट झालं तर दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक, ऍडिनिलिल सायक्लेज एन्झाईम इनहिबिट होतं आणि ऍडिनिलिल सायक्लेज एन्झाईम इनहिबिट झालं तर सायक्लिक EMP ची सिंथेसिस होत नाही, त्यामुळे सायक्लिक EMP ची लेवल कमी होते. हे एक लक्षात ठेवायचं. आणि GI रिसेप्टर पोटॅशियम चॅनल ओपन करतात. पोटॅशियम सेलच्या आत जास्त असतो, त्यामुळं
सेल वरचे समजा पोटॅशियम चॅनल ओपन झाले तर सेलमध्ये पोटॅशियम जे जास्त पोटॅशियम आहे ते पोटॅशियम बाहेर जाईल, म्हणजेच सेलमधली पॉझिटिव्हिटी कमी होते. पॉझिटिव्हिटी कमी झाली तर हायपरपोलरायझेशन होऊन इनहिबिटरी इफेक्ट येतो. तर जीआय रिसेप्टर जर ऍक्टिव्हेट झाले तर पोटॅशियम चॅनल ओपन होतात आणि ऍडेनिलील सायक्लेज एन्झाईम इनिबिट होऊन सायक्लिक एएमपी ची लेवल कमी होते. ह्या पाथवेने त्या सेलमध्ये इफेक्ट येतो. जीआय म्हणजे इनहिबिटरी इफेक्ट येतो. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग मी तुम्हाला म्हणलं की ऍसिटिल कोलिनची हार्टवरची ऍक्शन काय असू शकते, तर तुम्ही मला सांगू शकता. Yes. Inhibit. इनहिबिटरी म्हणजे हार्ट रेट काय करेल ऍसिटिल कोलिन? कमी कर. ओके. एव्ही कंडक्शन काय करेल? कमी करेल. कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट काय करेल? कमी करेल. मग ठीक आहे, परंतु जर मी तुम्हाला विचारलं, आता ते झालं ठीक आहे, त्यानंतर मी तुम्हाला विचारले की समजा आता स्मूथ मसल आहे, स्मूथ मसलवर कोणते रिसेप्टर असतात? M3 रिसेप्टर. M3 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झालं तर काय होईल? GQ टाईप आहे, फॉस्फोलायपेज 3 IP3 डायसिल ग्लिसरॉल पाथवे ऍक्टिव्हेट होऊन कसली लेवल वाढेल? कॅल्शियमची. आणि स्मूथ मसल मध्ये कॅल्शियमची लेवल वाढली तर स्मूथ मसलचं काय होईल? Contract. कॉन्ट्रॅक्शन होईल. बरोबर आहे. बर, म्हणजे एक्साइटरी इफेक्ट झाला. त्यानंतर GQ ग्लँड्सवर पण आहे. M3 रिसेप्टर ग्लँड्सवर पण आहे ना, मी तुम्हाला सांगितलं तर सलायवरी ग्लँड आहे, स्वेट ग्लँड आहे. तर याच्यावरचे जर रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले सलायवरी ग्लँड वरचे तर कॅल्शियमची लेवल वाढेल त्या ग्लँड मध्ये आणि कॅल्शियम काय करेल? ते ग्लँडचं सिक्रेशन वाढवेल, म्हणजे ग्लँड्युलर सिक्रेशन वाढवल. मग पहा, हार्टवर इनहिबिटरी इफेक्ट आहे पण ग्लँडचं सिक्रेशन वाढतंय, म्हणजे त्याच्यात कन्फ्यूज व्हायची गरज नाहीये. हार्टवर M2 रिसेप्टर आहे तो जीआय टाईप आहे आणि ग्लँडवर M3 रिसेप्टर आहे तो कोणत्या टाईपचा आहे? GQ टाईपचा आहे. म्हणजे ऍसिटिल कोलिन हार्ट रेट कमी करतो पाठ करायची गरज आहे का? नाही. तुम्हाला माहिती आहे M2 इनहिबिटर इन नेचर आहे, तर इनहिबिटरच इफेक्ट येणार आहे ना हार्टवर. तर हे नॉलेज तुम्हाला महत्वाचं आहे. हे जर आता तुम्हाला क्लिअर झालं असेल तर तुम्हाला ऍसिटिल कोलिनच्या मस्क्युरेनिक ऍक्शन समजायला सोपं जाणार आहे. तर ऍसिटिल कोलिन कोलिनर्जिक रिसेप्टरवर ऍक्ट होतो, मस्क्युरेनिक रिसेप्टर वर ऍक्ट होतो त्यात, आणि निकोटिनिक. दोन टाईप आहे कोलिनर्जिक रिसेप्टरचे. आता मस्क्युरेनिक रिसेप्टरचे सब टाईप आपण बघितले, M1, M2, M3, M4, M5. फार्मॅकोलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू M1, M2, M3 महत्वाचे आहे. तर M1 आणि M3 कोणत्या टाईपचे? M1 आणि M3 कोणत्या टाईपचे? ते सगळे जी प्रोटीन कपल रिसेप्टर आहे त्यात GQ टाईपचे. आणि M2 कोणत्या टाईपचे? GI. इनहिबिटर. एवढं जरी लक्षात ठेवलं तर मोर दॅन इनफ आहे. ओके, ठीक आहे. आता जे निकोटिनिक रिसेप्टर आहे, तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की हे कोणत्या टाईपचे रिसेप्टर आहे. एक MCQ येतो, निकोटिनिक रिसेप्टर कोणत्या टाईपचे रिसेप्टर आहे, आठवतंय तुम्हाला? मग ते जी प्रोटीन कपल रिसेप्टर नाही. एक हिंट मी तुम्हाला दिली. निकोटिनिक रिसेप्टर, Inotropic. येस, व्हेरी गुड, आयनोट्रॉपिक रिसेप्टर आहे. आयनोट्रॉपिक रिसेप्टर आहे. आता हे निकोटिनिक रिसेप्टर स्केलेटल, निकोटिनिक रिसेप्टरचे दोन प्रकार आहे, NN आणि NM. NM रिसेप्टर स्केलेटल मसलवर प्रेझेंट आहे. ओके, तर समजा आता हा स्केलेटल मसल मी काढला आहे. ओके, हा जो गोल दिसतोय त्याला स्केलेटल मसल आहे. आणि स्केलेटल मसलच्या जे बॉर्डर आहे मेम्ब्रेन त्याच्यावर हे रिसेप्टर प्रेझेंट आहे. ठीक आहे, तर हे जे रिसेप्टर आहे हे आयनोट्रॉपिक रिसेप्टर आहे. आयनोट्रॉपिक रिसेप्टरचं काय कार्य असतं हे मी तुमच्याशी डिस्कस करत आहे की आयनोट्रॉपिक रिसेप्टर मध्ये काय असतं माहितीये का? त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये एक आयन चॅनल असतो. ओके, तर यामध्ये काय होतं, ऍसिटिल कोलिन ह्या NM रिसेप्टरवर ऍक्ट होतो. ओके, आणि
NM रिसेप्टरवर ऍक्ट झाल्यामुळं यामध्ये जो चॅनल आहे तो ओपन होतो रिसेप्टर मधला. हा चॅनल सिलेक्टिव्ह असतो आयनसाठी. तर हा जो रिसेप्टर आहे सॉरी NM निकोटिनिक रिसेप्टर, NM असू द्या NN असू द्या, तर हे रिसेप्टर कोणत्या आयनसाठी सिलेक्टिव्ह आहे? सोडियम. आणि तुम्हाला माहिती आहे सोडियम सेलच्या बाहेर जास्त असतो का सेलच्या आत? तर सेलच्या बाहेर. सेलच्या आत पोटॅशियम जास्त असतो. मग हा चॅनल ओपन झाल्यामुळे सोडियम कुठं जाईल? सेल मध्ये. सेलमध्ये. स्केलेटल मसल मध्ये सोडियम आला आणि सोडियम जास्त स्केलेटल मसल मध्ये आला तर पॉझिटिव्हिटी काय वाढेल? स्केलेटल मसल मधली वाढेल आणि पॉझिटिव्हिटी वाढली तर सेलचं काय होतं? डिपोलरायझेशन आणि स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्ट होतात. तसंच गँग्लियावर NN रिसेप्टर आहेत, ते जर ऍक्टिव्हेट झाले ऍसिटिल कोलिनने तर सोडियम चॅनल ओपन होतील, गँग्लियामध्ये सोडियम एंटर होईल, गँग्लियाचं डिपोलरायझेशन होईल आणि पॉझिटिव्हिटी वाढल्यामुळं आणि गँग्लिया ऍक्टिव्हेट होईल. तर निकोटिनिक रिसेप्टर हे कोणत्या रिसेप्टरचा टाईप आहे? आयनोट्रॉपिक रिसेप्टर. हे असे रिसेप्टर असतात की त्यांच्या स्ट्रक्चर मध्ये एक आयन चॅनल प्रेझेंट असतो. तो जनरली इनएक्टिव्ह स्टेट मध्ये असतो, पण जेव्हा हे रिसेप्टर ऍक्टिव्हेट होतात तेव्हा तो आयन चॅनल ओपन होतो आणि निकोटिनिक रिसेप्टर मध्ये हा आयन चॅनल कोणत्या आयनसाठी सिलेक्टिव्ह आहे? सोडियम आयनसाठी आणि सोडियम मॅथ होतं. मग स्केलेटल मसलचं डिपोलरायझेशन होऊन स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्ट होतील NM रिसेप्टर थ्रू आणि NN रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले गँग्लियाचे तर तिथं गँग्लियामध्ये गँग्लियाचं डिपोलरायझेशन होऊन गँग्लिया ऍक्टिव्हेट होईल. लक्षात आलं का तुमच्या हे? ओके. आता थोडं अजून थोडक्यात डिटेलमध्ये आपण उद्या डिस्कस करूया. आता आपण सर आताच परत एकदा सांगा ना रिपीट. कोणतं? हे का निकोटिनिक रिसेप्टर? हा नाही हा निकोटिनिक रिसेप्टर ना. हो हो आता हे निकोटिनिक रिसेप्टर जे आहे यावरही ऍसिटिल कोलिन ऍक्ट होतो. ऍसिटिल कोलिन कोलिनर्जिक रिसेप्टरवर ऍक्ट होतो. त्यात मस्कुरेनिक रिसेप्टर आहे, निकोटिनिक रिसेप्टर आहे. तर निकोटिनिक रिसेप्टर वर ऍक्ट झाल्यावर काय घडू शकतं? बरोबर आहे. तर हे आपण चर्चा करतोय. तर ऍसिटिल कोलिन निकोटिनिक रिसेप्टरवर ऍक्ट होतं. निकोटिनिक रिसेप्टरचे दोन प्रकार आहे, NN आणि NM. NN हा गँग्लियावर प्रेझेंट असतो, मग तो सिम्पॅथेटिक गँग्लिया असू द्या किंवा पॅरासिम्पॅथेटिक गँग्लिया असू द्या, आणि NM हा स्केलेटल मसल एंड प्लेटवर प्रेझेंट असतो. ओके. आता हे रिसेप्टर हे मेम्ब्रेनवर प्रेझेंट असतात, सेल मेम्ब्रेनवर. आता मी तुम्हाला स्केलेटल मसलचं जर मी स्केलेटल मसल काढतोय, आता हा एक स्केलेटल मसल काढलाय आणि तिथं हा रिसेप्टर प्रेझेंट आहे. तर हा जो रिसेप्टर आहे, जस्ट 1 मिनिट, निकोटिनिक रिसेप्टर मी काढतोय स्केलेटल मसलवरचा. ठीक आहे. तर निकोटिनिक रिसेप्टर हा आयनोट्रॉपिक रिसेप्टरचा टाईप आहे. आयनोट्रॉपिक रिसेप्टर म्हणजे काय हे मी जस्ट 1 मिनिट जनरल फॉर्मॅट मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आयनोट्रॉपिक रिसेप्टर म्हणजे काय? जसं मस्कुरेनिक रिसेप्टर कशाचे टाईप आहे? G प्रोटीन कपल रिसेप्टरचे. तसं निकोटिनिक रिसेप्टर हा कशाचा टाईप आहे? आयनोट्रॉपिक रिसेप्टर. आयनोट्रॉपिक रिसेप्टर म्हणजे काय की आयनोट्रॉपिक रिसेप्टर म्हणजे काय की ह्या रिसेप्टरच्या स्ट्रक्चरमध्ये आयन चॅनल प्रेझेंट असतो आणि हे रिसेप्टरच्या स्ट्रक्चरमध्ये आयन चॅनल प्रेझेंट असतो. ते आयन चॅनल सिलेक्टिव्ह असतो. प्रत्येक रिसेप्टरचा जो आयन चॅनल असतो हा सिलेक्टिव्ह असतो आयनसाठी. ओके. तर निकोटिनिक रिसेप्टर मध्ये हा जो समजा आता हा निकोटिनिक रिसेप्टर मी तुमच्याशी डिस्कस करत आहे, हा निकोटिनिक रिसेप्टर मी काढलेला आहे. त्याच्यात हा आयन चॅनल पण काढलेला आहे स्ट्रक्चर मध्ये. ओके. आणि हा रिसेप्टर ह्या इथं प्रेझेंट आहे स्केलेटल मसलवर. तर ऍसिटिल कोलिन याला NM रिसेप्टर असं म्हणतात. तर ऍसिटिल कोलिन आपल्या शरीरातून सोमॅटिक नर्वस सिस्टीम मधून रिलीज झाला
तर तो स्केलेटल मसलच्या तिथे रिलीज होऊन कोणत्या रिसेप्टरवर ऍक्ट होईल? एनएम रिसेप्टरवर. स्केलेटल मसलवर मस्कुरेनिक रिसेप्टर नाही. स्केलेटल मसलवर कोणते रिसेप्टर आहे? निकोटिनिक. निकोटिनिक मध्ये कोणता आहे? एनएम. आता जेव्हा ऍसिटिल कोलिन इथं ऍक्ट होतो तेव्हा ह्या रिसेप्टर मध्ये चेंजेस होऊन हा आयन चॅनल ओपन होतो आणि हा आयन चॅनल सिलेक्टिव्ह आहे सोडियम आयनसाठी, आणि सोडियम आयनसाठी सिलेक्टिव्ह असल्यामुळे जेव्हा हा चॅनल ओपन होतो सोडियम सेलच्या बाहेर जास्त असतो, त्यामुळे ह्या चॅनल मधून सोडियम आतमध्ये एंटर होईल. म्हणजे स्केलेटल मसल मध्ये कशाची एंट्री झाली? सोडियम. सोडियमची. सोडियममुळे पॉझिटिव्हिटी वाढेल का स्केलेटल मसल मधली? येस. जेव्हा पॉझिटिव्हिटी सेलमध्ये वाढते तेव्हा काय होतं? डिपोलरायझेशन. Depolarization. आणि डिपोलरायझेशन झाल्यामुळे स्केलेटल मसल काय होतात? कॉन्ट्रॅक्ट. तर तुम्हाला मी विचारलं की ऍसिटिल कोलिनची स्केलेटल मसल वरची ऍक्शन काय आहे, तर त्याचा आन्सर काय की ऍसिटिल कोलिन स्केलेटल मसलचं काय करतात? कॉन्ट्रॅक्शन. मी तुम्हाला विचारलं कोणत्या रिसेप्टर थ्रू? एनएम. मी तुम्हाला निकोटीन. विचारलं एनएम रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यावर कसं कॉन्ट्रॅक्शन होतं? कोणते चॅनल डिपोलरायझेशन. ओपन होतात? सोडियम सोडियम. चॅनल ओपन, सोडियम एंट्री होतं, त्यामुळे Entry. डिपोलरायझेशन होतं आणि स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्ट होतं. आता हे सगळं तुम्हाला कोणी विचारणार नाही एक्झाम मध्ये. तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचंय? ऍसिटिल कोलिन स्केलेटल मसलचं कॉन्ट्रॅक्शन करतो. पण हे सगळं सांगितल्यावर तुम्हाला ते क्लिक होणार आहे, मेन ब्रेन मध्ये फिट होऊन जाईल. ऍसिटिल कोलिन स्केलेटल मसलचं कॉन्ट्रॅक्शन करतं एनएम रिसेप्टर थ्रू. बरोबर आहे? आलं का Yes. लक्षात? हो. Yes. ओके. ओके. थँक्यू. ओके. आणि तसंच जर गँग्लियावरचे आता स्केलेटल मसलवरचे एनएम रिसेप्टर, गँग्लियावर एनएन रिसेप्टर आहे, ते जर ऍक्टिव्हेट झाले तर गँग्लियामध्ये सोडियमची एंट्री वाढेल, पॉझिटिव्हिटी गँग्लिया मधली वाढेल आणि गँग्लियाचं डिपोलरायझेशन होईल आणि गँग्लिया ऍक्टिव्हेट होईल. डिपोलरायझेशन झालं तर सेल ऍक्टिव्हेट होते, तसं गँग्लियामध्ये डिपोलरायझेशन झालं तर गँग्लिया ऍक्टिव्हेट होईल. आणि एनएन रिसेप्टर पॅरासिम्पॅथेटिक गँग्लियावर पण प्रेझेंट असतं, सिम्पॅथेटिक गँग्लियावर पण प्रेझेंट असतं. लक्षात आलं? ओके. आता आपण लोकेशन तर बघितले, तर आता पुढची जी स्लाइड आहे ना ही पण तुम्हाला एक्झाम मध्ये कोणी विचारणार नाही, फक्त लक्षात ठेवायचं आहे. हे काय फंक्शन आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. 5-10 मिनिटात करूया आपण, मग बाकी उद्या बघूया. आता तुम्हाला आज हे समजल्यानंतर तुम्ही फक्त हे परत एकदा क्लिअर करा. M1 रिसेप्टर आपण त्याला काय म्हणलेलं आहे? न्यूरो. न्यूरोनल. कारण तो जास्त कशात असतो? सीएनएस आणि ऑटोनॉमिक गँग्लियावर असतो. सीएनएस आणि ऑटोनॉमिक गँग्लिया. आता सीएनएस रिलेटेड आपण आता जास्त डिस्कस करणार नाहीये. तर सीएनएस मध्ये लर्निंग, मेमरी आणि मोटर फंक्शनसाठी M1 रिसेप्टर महत्वाचा आहे. म्हणजे ऍसिटिल कोलिन मेंदूमध्ये, म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे काय? ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. तिथं पण ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड मध्ये पण M1 रिसेप्टर आहे. तर तिथं ऍसिटिल कोलिन त्या M1 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन कोणतं फंक्शन कंट्रोल करतं ब्रेन मधलं? लर्निंग. लर्निंग, मेमरी आणि मोटर फंक्शन. लक्षात आलं? लर्निंग, मेमरी आणि मोटार फंक्शन. दुसरं, न्यूरोनल मुळे तुम्हाला ऑटोनॉमिक गँग्लिया पण लक्षात ठेवायचं आहे. तर ऑटोनॉमिक गँग्लियावर मी तुम्हाला अजून एक रिसेप्टर सांगितलाय, कोणता? EN. आणि दुसरा कोणता आहे आता? M1. M1. आणि दोघांनीही ऑटोनॉमिक गँग्लियाचं डिपोलरायझेशन होतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मेकॅनिझम वेगळे असतील पण दोघांमुळे काय होतं? ऑटोनॉमिक गँग्लियाचं डिपोलरायझेशन. M1 हा GQ टाईप आहे, NN हा आयनोट्रॉपिक रिसेप्टर आहे. आहे ना. ओके. त्याचप्रमाणे मेजॉरिटी ग्लँड्सवर मी तुम्हाला सांगितलं की कोणत्या रिसेप्टर आहेत? NN. नाही, ग्लँड्सवर M3. M3 आहे. फक्त एक लक्षात ठेवा एक्सेप्शन, गॅस्ट्रिक ग्लँड्स म्हणजेच गॅस्ट्रिक ग्लँड्स म्हणजे त्याच्यात एंटरोक्रोमॅफाईन सेल जे आहे, एंटरोक्रोमॅफाईन सेल त्याच्यावर M1 रिसेप्टर असतो. बाकी सगळ्या ग्लँड्सवर
M3 रिसेप्टर, एक्झोक्राईन ग्लँड्सवर M3 रिसेप्टर आहे. तर ते गॅस्ट्रिक ग्लँड्सवर जे M1 रिसेप्टर आहे ते ऍक्टिव्हेट झाले तर एंटेरोक्रोमॅफाईन सेलमधून हिस्टामाइन रिलीज होतं आणि हिस्टामाइन मग ऍसिड सिक्रेशन करतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता हे उद्या मी डिटेलमध्ये परत सगळं बघणार सांगणार आहे. हे फक्त तुम्हाला सांगतोय की M1 कुठं असतो. तर तुम्हाला न्यूरोनल म्हणल्यामुळं CNS आणि ऑटोनॉमिक गँग्लिया तर लक्षात राहिला. आणि त्यामध्ये अजून एक काय लक्षात ठेवायचं, गॅस्ट्रिक ग्लँड. गॅस्ट्रिक ग्लँड म्हणजे एंटेरोक्रोमॅफाईन सेल लक्षात ठेवा. उद्या मी परत डिटेलमध्ये सांगणार आहे. ओके. आता M2 कुठं असतो तुम्हाला सांगितलं मी, मेनली Heart. हार्ट. मग Heart. हार्टवर Heart. इन्हिबिटरी इफेक्ट होतो. मग त्यामध्ये काय होतं, SA नोड मधून इम्पल्स जनरेशन कमी होईल, म्हणजे हार्ट रेट काय होईल, कमी होईल. कमी इम्पल्स मधून व्हेंट्रिकल मध्ये स्लो जातील AV नोड मधून, मग व्हेलॉसिटी ऑफ म्हणजे AV कंडक्शन डिले होईल, व्हेंट्रिक्युलर आणि ऍट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन कमी होईल. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर इतकं लक्षात ठेवा, बाकीचं मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे उद्या. हे जरी लक्षात ठेवलं तरी मोर दॅन इनफ आहे. याच्यापेक्षा जास्त तुम्हाला नसलं माहीत तरी चालू शकतं, रेअर गोष्टी नाही माहीत तरी चालू शकतं. आणि M3 ला आपण काय म्हणतो, Glandular. ग्लँड्युलर. मग एक्झोक्राईन ग्लँड्सवर तो प्रेझेंट असतो M3. मग त्यामध्ये सलायवरी ग्लँड आहे, स्वेट ग्लँड आहे, ओके, लॅक्रिमल ग्लँड आहे, हम्म. ट्रक्यो ब्रॉन्कियल ग्लँड्स आहेत, परायटल सेल्स आहेत स्टमक मधल्या. ह्या सगळ्यांवर M3 रिसेप्टर आहे. आणि M3 ऍक्टिव्हेट झाला तर M3 कोणत्या टाईपचा आहे, GQ टाईपचा. आणि तो IP3 डायसिलग्लिसरॉल पाथवेने कॅल्शियमची लेवल वाढून ग्लँड मधलं सिक्रेशन वाढवतो. म्हणून ऍसिटिल कोलिनमुळं सलायव्हेशन होतं, लॅक्रिमेशन होतं, स्वेटिंग होतं, ट्रक्युब्रॉन्कियल सिक्रेशन वाढतं, परायटल सेल मधून ऍसिड सिक्रेशन वाढतं, पाच सिक्रेशन वाढतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं. त्यामुळे M3 ला आपण ग्लँड्युलर म्हणतो. प्लस मी तुम्हाला सांगितले की M3 अजून कशावर असतो, स्मूथ मसलवर, विसरल स्मूथ मसल. तर स्मूथ मसलचं काय झालं पाहिजे, मग Contraction. कॉन्ट्रॅक्शन आहे. आयरिस मध्ये सर्क्युलर मसलवर तो असतो. सर्क्युलर मसलचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे पिपिल साईज कमी होते. तुम्ही जे डोळ्यात लाईट मारतो आपण, त्यांनी काय होतं, People contract. बर, कसे होतात, बरोबर आहे. CDRE muscle contraction करून. मग कसं होतं हे, बरोबर आहे. पिपिल कॉन्ट्रॅक्ट होतं का नाही, डोळ्यात लाईट टाकल्यावर पिपिल कॉन्ट्रॅक्ट झाले म्हणजे आपण म्हणतो लाईट रिफ्लेक्स काय आहे, प्रेझेंट आहे त्या पेशंट मध्ये, बरोबर. बरोबर. म्हणजे याच्यात काय होतं की यामध्ये तुम्हाला आता मी ANS चा पार्ट सांगतो. त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं ऍफ्रंट डिव्हिजन आणि इफ्रंट डिव्हिजन असे दोन प्रकार आहेत. ANS चं कसं आहे बघा, ऍफ्रंट आणि डिफरंट म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टीमचे ऍफ्रंट डिव्हिजन आणि इफ्रंट डिव्हिजन Apron. असे दोन आहे. ऍफ्रंट डिव्हिजननी सिग्नल्स ब्रेन कडे जातात, बरोबर, CNS कडे जातात. तर याच्यात जेव्हा डोळ्यात लाईट मारतो आपण तर रेटायनावर पडतो. रेटायनावरून ऑप्टिक नर्व मधून ऑप्टिक चाइज्मा ऑप्टिक ट्रॅक थ्रू सिग्नल्स ब्रेन कडे जातात, थर्ड क्रॅनियल नर्व कडे, बरोबर आहे. थर्ड क्रॅनियल नर्वचा एक न्यूक्लियस आहे, इडेंजर वेस्पाल न्यूक्लियस, तो ऍक्टिव्हेट होतो. म्हणजे ब्रेन मध्ये सिग्नल जाऊन कोणता न्यूक्लियस ऍक्टिव्हेट होतो, कोणत्या नर्वचा न्यूक्लियस ऍक्टिव्हेट होतो, तिसऱ्या नर्वचा, बरोबर आहे. तिसऱ्या नर्व जी क्रॅनियल नर्व आहे ना 3 नंबरची, तिचा न्यूक्लियस ब्रेन मधला ऍक्टिव्हेट होतो. हे झालं ऍफ्रंट पाथवे. ब्रेन रेटायनावर लाईट पडल्यावर सिग्नल्स ब्रेनकडे गेले आणि ब्रेन मध्ये कोणते नर्वचा न्यूक्लियस ऍक्टिव्हेट झाला, तिसऱ्या Third. नर्वचा, थर्ड क्रॅनियल नर्वचा. ओके. आणि थर्ड क्रॅनियल नर्वचा न्यूक्लियस ऍक्टिव्हेट झाल्यानंतर ब्रेन कडून सिग्नल्स इफ्रंट डिव्हिजनने येतात डोळ्याकडं. थर्ड नर्व, 7th नर्व, 9th नर्व आणि 10th नर्व क्रॅनियल नर्व कोणते आहेत, मी तुम्हाला सांगितलं पॅरासिम्पॅथेटिक इन नेचर, बरोबर. मग इफ्रंट डिव्हिजन कडून सिग्नल आल्यानंतर आय कडं
काय रिलीज झालं पाहिजे आय मध्ये? सिटिल कोलिन. ऍसिटिल कोलिन. आणि हे ऍसिटिल कोलिन सर्क्युलर मसल ऑफ आयरिस वर ऍक्ट होतं. सर्क्युलर मसल आयरिसचे कॉन्ट्रॅक्ट होता आणि ते कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे आयरिसचे सर्क्युलर मसल प्युपिल साईज काय होते? कमी होते. तर हे झालं लाईट रिफ्लेक्स प्रेझेंट आहे. म्हणजेच काय, ऍसिटिल कोलिन प्युपिलची साईज काय करतो? कमी. कमी. मिओसिस करतो ते. मिओसिस. ओके. तर हे M1 M2 M3 च्या ऍक्शन्स आपण बघितल्या. तर हे बघा, आता मी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगितल्यात त्यातल्या काही गोष्टी येतात. हे काही चार्ट महत्वाचा नाहीये, हे जस्ट दाखवण्यासाठी केलंय. IP3 डायसिलग्लिस M1 कोणत्या टाईपचा आहे? GQ टाईप. M3 पण कोणत्या टाईपचा आहे? GQ टाईप. तर कोणता पाथवे ऍक्टिव्हेट होतो? IP3 डायसिलग्लिसरॉल पाथवे ऍक्टिव्हेट होतो आणि कॅल्शियमची लेवल वाढते. वाढते. हे तर. आणि M2 हा GI टाईप आहे, त्यामुळे कोणता पाथवे ऍक्टिव्हेट होतो? ऍडिनिल सायक्लेटचे इनहिबिशन होऊन सायक्लिक AMP ची लेवल कमी होते आणि पोटॅशियम चॅनल ओपन होऊन पोटॅशियम बाहेर जातात आणि हायपरपोलरायझेशन होऊन इनिबिटरी इफेक्ट होतो. तर GI टाईप M2 असल्यामुळे इनिबिटरी इफेक्ट येतो. तर हे जे डिटेलमध्ये आपण नंतर ऑर्गन टू ऑर्गन डिस्कस करणार आहे उद्याच्या लेक्चरमध्ये. निकोटिनिक रिसेप्टर मध्ये NN आणि NM हे दोन टाईप मी तुम्हाला सांगितले. तेवढे जरी लक्षात ठेवलं त्यांनी काय होतं, NM जर ऍक्टिव्हेट झालं तर स्केलेटल मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि NN ऍक्टिव्हेट झाला तर गँग्लियाचं काय होतं? डिपोलरायझेशन होतं. ओके. कोलिनिस्टरेज एन्झाईम मी तुमच्याशी डिस्कस केलंय. डिटेलमध्ये तुम्हाला माहित नसलं तरी चालेल, तुम्हाला फक्त माहित पाहिजे कोलिनिस्टरेज एन्झाईमचे दोन प्रकार आहेत, ऍसिटिल कोलिनिस्टरेज आणि ब्युटॅरिल कोलिनिस्टरेज. ऍसिटिल कोलिनिस्टरेजला ट्रू कोलिनिस्टरेज म्हणतात, ब्युटॅरिलला सुडो म्हणतात. आता ऍसिटिल कोलिनिस्टरेज कशासाठी महत्वाचा आहे? कशाचं मेटाबॉलिझम करतो तो? ऍसिटिल कोलिनचं. कशात तो कन्वर्ट होतो मग? ऍसिटेट आणि कोलिन. कोलिन. बरोबर आहे? ओके, ठीक आहे. तर इथपर्यंतचा पार्ट आता बेसिक पार्ट झालाय. उद्याच्या याच्यात आपल्याला आता ऍक्शन्स डिस्कस करायचे आहेत. आता सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जे आहे त्यामध्ये आता सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, जेव्हा मी सिम्पॅथेटिक सिस्टीम स्टार्ट करेल तेव्हा मी डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. याच्यात फक्त मी तुम्हाला काय सांगतो की सिम्पॅथेटिक न्यूरोट्रान्समीटर मध्ये कोणकोणते न्यूरोट्रान्समीटर येतात हे मी तुम्हाला सांगितले. इपिनेफ्रिन, नॉरइपिनेफ्रिन आणि डोपामाइन. आणि यामध्ये ती थोरॅको लंबार आउटफ्लो असतो. म्हणजे थोरॅको लंबार आउटफ्लो म्हणजे थोरॅसिक आणि लंबार वर्टिब्री किंवा थोरॅसिक आणि लंबार रिजन मधून ह्या नर्व्स बाहेर पडतात सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमच्या. आणि तिथं ते गँग्लिया, त्या सिम्पॅथेटिक गँग्लिया हा स्पायनल कॉर्डच्या जवळच असतो. तर न्यूरोट्रान्समीटर जे ऑर्गन साईटला लेवलला ऑर्गनच्या तिथं सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधून जे रिलीज होतात त्यात इपिनेफ्रिन आहे, नॉरइपिनेफ्रिन आहे, डोपामाइन आहे. आणि सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमला फाईट और फ्लाईट रिस्पॉन्स साठी महत्वाची आहे. म्हणजे एखाद्या कंडिशन मध्ये फाईट किंवा फ्लाईट रिस्पॉन्स त्याने प्रोड्यूस होतो. एक तर फाईट करतो किंवा फ्लाईट, ओके, पळतो. ठीक आहे. तर त्याच्यात काय डिटेल आहे ते मी नंतर तुमच्याशी तो टॉपिक चालू झाल्यावर डिस्कस करणार आहे. हे जे न्यूरोट्रान्समीटर आहे, जसं पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधून ऍसिटिल कोलिन रिलीज व्हायचा, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधून हे रिलीज होता इपिनेफ्रिन, नॉरइपिनेफ्रिन, डोपामाइन. आणि हे मेनली कोणत्या रिसेप्टरवर ऍक्ट होतात? अल्फा आणि बीटा रिसेप्टर. डोपामाइन मेनली सेंट्रली ऍक्ट होतो म्हणून इथं मी डोपामाइन डिटेलमध्ये डिस्कस करणार नाही. आता हे बीटा रिसेप्टर तुम्ही सर्वांनी ऐकलेत, बीटा ब्लॉकर वगैरे ड्रग ऐकलेत. तर बीटा रिसेप्टरचे 3 प्रकार आहेत, बीटा 1, बीटा 2, बीटा 3. आणि अल्फा रिसेप्टरचे 2 प्रकार आहे, अल्फा 1, अल्फा 2. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं की हे जे सिम्पॅथेटिक रिसेप्टर आहे, ऑल सिम्पॅथेटिक रिसेप्टर्स आर एक्झाम्पल ऑफ G प्रोटीन कपल रिसेप्टर. सिम्पॅथेटिक रिसेप्टर कशाचे एक्झाम्पल आहे? G प्रोटीन. पण एवढं नॉलेज सफिशियंट आहे का? नाही. तुम्हाला काय माहित पाहिजे, ते GS आहे की GQ आहे की GI आहे? तर तुम्हाला लक्षात ठेवायचे ऑल बीटा रिसेप्टर आर एक्झाम्पल ऑफ GS टाईप रिसेप्टर. पण ते ऍक्टिव्हेट झाले तर कोणता पाथवे ऍक्टिव्हेट होईल? ऍडिनिलिल सायक्लेज, सायक्लिक AMP.
सायक्लिक AMP ची लेवल वाढवतील. हे बीटा रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले त्या सेल मधले बीटा 1, बीटा 2, बीटा 3 सगळे बीटा रिसेप्टर GS टाईप आहे. आता अल्फा रिसेप्टर हे GS टाईप नाहीत, ते वेगळ्या टाईपचे आहेत. अल्फा 1 इज GQ टाईप आणि अल्फा 2 इज GI टाईप. बरोबर आहे, म्हणजे तिन्ही कव्हर झाले, GS, GQ, GI. बीटा रिसेप्टर GS टाईप, अल्फा 1 GQ टाईप आणि अल्फा 2 GI. GI टाईप. एवढं लक्षात ठेवा. मग हे ड्रग इफिनेफ्रिन, नॉरइफिनेफ्रिन, डोपामाइन कसं ऍक्ट होईल या रिसेप्टरवर आणि काय होईल हे आपण पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमचे ड्रग संपल्यानंतर मग डिस्कस करूया, कारण कन्फ्यूज जास्त होईल त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे मी ते आत्ता डिस्कस नाही करणार, ते नंतर डिस्कस करणार डिटेलमध्ये. ठीक आहे, तर आपलं उद्याच्या लेक्चरमध्ये पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमवर कोणते ड्रग ऍक्ट होणार ते आपण नंतर पाहणार आहोत. ओके, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमवर जे ड्रग ऍक्ट होतात, ओके, ते कोणत्या प्रकारचे आहेत, काय आहेत, हे आपण आता बेसिक डिस्कस झाल्यानंतर मला ऍसिटिल कोलिनचे ऍक्शन तुम्हाला एकदा समजून सांगायचे आहेत. ऍसिटिल कोलिन आपल्या शरीरात रिलीज झाल्यावर काय काय ऍक्शन होतील त्या तुम्हाला ब्रीफ मध्ये समजल्या. ठीक आहे, त्यानंतर आपण ड्रग कडे वळणार आहोत. ठीक आहे, तर उद्या इनिशियली तो पार्ट डिस्कस करूया आणि मग ड्रग्स कडे जाणार आहोत. ते ड्रग कोणकोणत्या प्रकारचे आहेत, त्यात पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग आहेत, पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग आहेत, तर ते आपण डिस्कस करणार आहोत. समजलाय टॉपिक? Yes. पूर्ण Yes, बेसिक sir. आहे. एक्झाम मध्ये याच्यातलं काही तुम्हाला विचारणार नाही, पण ड्रगचे ऍक्शन्स लिहिण्यासाठी याचं नॉलेज लागणार आहे. हे जर समजलं तर तुम्हाला ANS मॅथेमॅटिक्स सारखं वाटेल. तुम्हाला याचे रिसेप्टर आणि लोकेशन वगैरे समजले तर जसं मॅथ पॉइंट ऑफ व्ह्यू, मॅथ्स मध्ये आपल्याला पाठ करावं नाही लागत, फॉर्म्युला माहित असेल तर आपण आन्सर काढतो, तसंच लोकेशन माहित असेल, टाईप ऑफ रिसेप्टर माहित असेल आणि त्याचं जर नॉलेज असेल तर तो ड्रग त्यावर काय ऍक्शन करू शकतो तो आपण प्रेडिक्ट करू शकतो. ठीक आहे, तर उद्या आपण 10 वाजता बघूया. ठीक आहे. Okay. Thank you, sir.